चर्चासत्राचा मुख्य उद्देश हा होता की ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, अनेक संस्थांना मार्गदर्शन केलेलं आहे, असं सहकार क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय मराठे सर यांचा आणि युवकांचा संवाद झाला पाहिजे. युवकांना त्यांनी मार्गदर्शन करावं या उद्देशातून या चर्चासत्राची खरं तर निर्मिती झालेली आहे. त्यामुळे या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मराठे सर, या सेशनचे सत्राध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर ए.के. पाटील सर, आजीव सदस्य रयत शिक्षण संस्था, प्रोफेसर अर्थशास्त्र विभाग सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांचं आणि त्याचबरोबर आपणा सर्वांचं या ठिकाणी मी प्रथमतः मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आत्ताचं हे जे सत्र आहे ते यूथ इन बँकिंग अँड फायनान्स थ्रू कॉपरेटिव्ह या विषयावरती सर आपणाला संवाद साधणार आहेत. खरं तर मी प्रास्ताविक आणि परिचयामध्ये फारसा वेळ घेणार नाही, परंतु काही गोष्टी या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. मराठे सरांचा परिचय खूप मोठा आहे. सरांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं अगदी मोजक्या गोष्टी, पण सर या आमच्या युवा सहकाऱ्यांना हे माहीत असलं पाहिजे की आज आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपण कोणत्या संस्थांसोबत कोणत्या स्तरावरती आपण आत्तापर्यंत काम केलेलं आहे. म्हणून सर मी फक्त 2 मिनिट अधिकची घेणार आहे. सरांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि कायदा या फॅकल्टीमधून पदवी प्राप्त केलेली आहे. सोबत पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केलेलं होतं. बँक ऑफ इंडिया, त्याचबरोबर द युनायटेड वेस्टर्न बँक यासारख्या प्रतियश बँकांमध्ये त्यांनी नोकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अगदी अध्यक्ष, चेअरमन या पदांपर्यंत त्यांनी सेवा बजावलेली आहे. सर्वात महत्त्वाचं 35,000पेक्षा अधिक सहकारी संस्था संलग्न असणारी देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ज्या सहकारी संस्थेला ओळखलं जातं ती म्हणजे सहकार भारती. त्या सहकार भारतीचे सर संस्थापक अध्यक्ष आहेत आणि सध्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेचे सदस्य म्हणून सर काम करत आहेत. या देशातील अनेक सहकारी संस्थांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन करून सहकाराची जी काही बीजे आहेत ती अगदी तळागाळापर्यंत रुजवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे. सहकारी क्षेत्रात संशोधन करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या सेंटर फॉर स्टडीज अँड रिसर्च इन कॉर्पोरेशन या संस्थेचे देखील सर संस्थापक संचालक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, विशेष करून 3 गोष्टी आवर्जून लक्षात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँक केंद्रीय मंडळाचे सन्माननीय सर संचालक आहेत. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेचे सर संचालक आहेत आणि नाबार्डचे सर संचालक आहेत. एकच व्यक्ती राष्ट्रीय स्तरावरती या 3 अत्यंत मोठ्या संस्थांमध्ये संचालक स्वरूपामध्ये काम करतात. ही सरांच्या गेल्या अनेक वर्षातील कामाची पोचपावती आहे, हे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्याचबरोबर सामाजिक जीवनामध्ये पालघरमध्ये मूकबधीर आदिवासी मुलांसाठी जी निवासी शाळा आहे त्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा सरांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. भारत सरकारच्या वतीने ज्या अनेक समित्या नियुक्त केल्या जातात आर्थिक क्षेत्रामध्ये, त्या अनेक समित्यांवरती तज्ज्ञ सदस्य म्हणून सरांची नेमणूक आहे, सध्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे भारत सरकारचे सन्माननीय जे अर्थमंत्री आहेत त्यांच्यासोबत अनेक अर्थसंकल्पाबाबत बैठकांमध्ये सहकाराचे प्रतिनिधी म्हणून सर सहभागी होत असतात. आणि सरांना इफ्कोने सहकार क्षेत्रातील कामगिरीबद्दल सहकारिता रत्न पुरस्कार दिलेला आहे. कदाचित माझी माहिती चुकेल, परंतु महाराष्ट्रातील पुरस्कार मिळवणारे सर एकमेव महाराष्ट्रीयन आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सरांचं अभिनंदन करूया. मगाशी गोडबोले सर बोलले तसे सर, खरंच आपण आत्ताच अमृत महोत्सवी वर्ष, आपणाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सहकार क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आपणाला मार्गदर्शन करणार आहेत.
मी माझ्या कुवतीप्रमाणे सरांचा जितका शक्य आहे तितका कमी वेळेमध्ये परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आजचे जे सत्राध्यक्ष आहेत, सर आम्ही थोडासा ज्येष्ठ आणि युवा पिढीचा संगम साधण्याचा प्रयत्न करतोय. अलीकडचं शिवाजी विद्यापीठ आणि अर्थशास्त्र यातील सरांचं काम अत्यंत उल्लेखनीय आहे. रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक म्हणून सरांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर आमच्याच कराड शहरामध्ये असणाऱ्या सद्गुरू गाडगे महाराज स्वायत्त महाविद्यालय या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांचे अनेक रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या विविध विकास समितींवरती सर सदस्य म्हणून काम करत आहेत. सर आपलं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सगळ्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शिंदे सर. आपली मध्ये मांडीन साधारणतः, कारण त्याचं पर्स्पेक्टिव्ह एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. पहिला भाग जो आहे तो भारताच्या आताच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलणार आहे. दुसरा जो भाग आहे त्याच्यातला तो आत्ताची जी भारताची फायनान्शियल इकोसिस्टीम आहे, बँकिंग सिस्टीम आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात मांडेन. आणि मग तिसरा सहकाराबद्दल बोलेन. हे तिन्ही एकमेकांशी फार जवळनं जोडले गेलेले विषय आहेत आणि त्याच्यामुळे या पद्धतीने विषय मांडावा असा मी विचार केला. आपण सगळेजण नेहमी पेपरमध्ये वाचतो, त्याच्यामुळे त्याच्यात खूप जणांना ते माहीत असेल. पण गेली 3 वर्ष ते 4 वर्ष जगातली मोठ्या आर्थिक लार्ज इकॉनॉमीजमधली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून भारताने स्थान मिळवलेलं आहे. म्हणजे कोविड आला, मधल्या काळात थोडंसं आपण आठवत असेल रेड सी, सुएज कनालमध्ये प्रॉब्लेम्स आले, युक्रेन रशिया लढाई चालूच आहे गेली 3 वर्षाच्याहून अधिक काळ. आणि आत्ता आपण बघितलं तर मिडल ईस्टमध्ये गेली, खरं सांगायचं म्हणजे वर्षभर जवळजवळ फक्त रशिया हे US आणि इंग्लंड ही लढाई नाही, तर गेली 1.5-2 वर्ष सतत संघर्ष मिडल ईस्टमध्ये चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा इम्पॅक्ट जगातल्या सगळ्या देशांवरती होतो आहे. तो केवळ भारतावरती होतो आहे असं नाही. सप्लाय चेन डिस्ट्रप्शन्स मोठं आहे. खूप मोठ्या प्रमाणात मिडल ईस्टवरती एनर्जीकरता अवलंबून सबंध जग आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याच्यात डिस्ट्रप्शन्स आहेत. क्रूड ऑइलच्या किमती सतत वाढत गेल्या. जगातल्या अनेक देशांमध्ये त्याच्यामुळे महागाई खूप वाढली. आपल्याकडे पेपरमध्ये फक्त आपल्याकडच्याबद्दलच थोडं येतं, पण जगात अनेक ठिकाणी महागाई खूप वाढली. रुपीचं डेप्रिसिएशन आपण वाचतो की तो 95ला झाला, 3 पैशांनी कमी झाला, 4 पैशांनी वाढला. आणि मग आपण बघतो की अरे हे रुपीचं डेप्रिसिएशन खूप झालं. पण जगात सगळ्याच देशांचं हे असं चाललेलं आहे आता कमी जास्ती प्रमाणात. त्याच्यामुळे ह्या सगळे स्ट्रेन्स असताना देखील इंडियन इकॉनॉमी इज डुईंग एक्स्ट्रीमली वेल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणायचं झालं तर आपले तिन्ही सेक्टर्स, मॅन्युफॅक्चरिंग, ॲग्रिकल्चर आणि सर्व्हिसेस सेक्टर्स, हे तिघांचं कामकाज उत्तम चाललेलं आहे. खूप लोकांना माहीत नसतं, पेपरमध्येही फार येत नाही, पण आपल्याकडच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कपॅसिटी युटिलायझेशन 70% वर आज आहे. आणि अगदी तुम्ही नुकतीच बातमी वाचली असेल की प्रायव्हेट सेक्टर देखील इन्व्हेस्टमेंट आता मोठ्या प्रमाणावर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात झाली. रिसर्च आणि इनोव्हेशनमध्ये फॉर द फर्स्ट टाईम यावर्षी प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हेस्टमेंट ही गव्हर्मेंट इन्व्हेस्टमेंटपेक्षा वाढली. त्याच्यामुळे फक्त गव्हर्मेंटच कॅपिटल एक्सपेंडिचर करत आहे असं चित्र आता न राहता देशातले सगळे उद्योग व्यवसाय हेही आता मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
आपल्याकडे स्टार्टअप्स खूप वाढले, युनिकॉर्न्स खूप वाढले. स्टॉक एक्सचेंजवरती NSE आणि BSEवरती दोन्हीकडे गेली 2 वर्ष सातत्याने 2.25 लाख कोटी ते 2 लाख कोटी रुपयापर्यंत कॅपिटल मोबिलायझेशन झालं. कोणी केलं नसतं जर का उद्योग व्यवसाय चालू नसते तर. आणखी काही गोष्टी ह्याच्यातनं घडल्या. आपण सध्या सगळेजण एल निनोच्या निमित्ताने खूप गोष्टी ऐकतो, वाचतो. एल निनो अनेक वेळा आलेला आहे. यापूर्वी पण आला आहे, आत्ताही आला आहे. आणि दुसरं सांगायचं झालं तर भारतात आपल्याकडे जवळजवळ 700-750 जिल्हे आहेत. ती संख्या कमी जास्ती होत राहते. दरवर्षीच साधारण 80 ते 100 जिल्ह्यांमध्ये वेदर कंडिशन्स याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काही ना काहीतरी होत असतो. त्याच्यावरती आपल्याला काही परिणाम होत नाही. भारताचा जो फूड सिक्युरिटी म्हणून स्टॅच्युटरी रिझर्व आहे तो जितका कायद्याने असायला पाहिजे त्याच्या तिप्पट आपल्याकडे आहे. जगातल्या अनेक देशांना आपण अन्नधान्य पुरवतो आहे. ट्रम्पनी टॅरिफ लावून देखील आपले एक्सपोर्ट्स कमी झालेले नाहीत कुठल्याही प्रकाराने, किंवा इनफॅक्ट एक्सपोर्ट्स वाढले, डायव्हर्सिफाय झाले, हेही आपल्याला सर्वांना लक्षात येत राहील. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम करत असताना ज्या इन्क्लुझिव्ह पॉलिसीज गेली 10-12 वर्ष विशेष करून मोदी सरकार आल्यानंतर ज्या राबवल्या जात आहेत त्याचे पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसायला लागले आहेत. मायक्रो फायनान्सबद्दल आपण खूप ऐकतो आणि मायक्रो फायनान्स म्हटलं की जनधन अकाउंट फक्त लोकांच्या समोर येतात. मायक्रो फायनान्सचे आणखी 3-4 अँगल्स आहेत. जसं अकाउंटमध्ये पैसे भरता आले पाहिजेत तसे पैसे पाठवता पण आले पाहिजेत. कर्जही घेता आलं पाहिजे. आणि ह्या मायक्रो फायनान्सचे आणखी 2 अँगल्स आहेत. तो म्हणजे त्याचं प्रत्येकाला इन्शुरन्स कव्हर मिळालं पाहिजे. आणि त्याची पुढची स्टेज आहे की त्याला पेन्शनसारखी काही ना काहीतरी लॉंग टर्म व्यवस्था इव्हॉल्व झाली पाहिजे. गेल्या 10 वर्षात ह्या सगळ्या फ्रंट्सवरती आपलं कामकाज उत्तम झालं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचाच परिणाम म्हणून जनधनचं आपण नेहमी ऐकतो 55 कोटीच्याहून अधिक अकाउंट्स नवीन ओपन झाले. पण पेन्शन फंडाला व्हॉलंटरी अटल पेन्शन योजनेखालती लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करणं ही बघता बघता जवळजवळ 8 ते 10 कोटी लोक जॉईन झाले त्या स्कीमला. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ATM कार्ड त्यांनी घेतलं आहे त्याला ॲक्सिडेंट कवर तर लगेच ऑटोमॅटिक आता मिळायला लागलं अनेक गोष्टीच्या ह्याच्यातनं. अशा अनेक गोष्टी झाल्या. आणि या सगळ्याचा परिणाम भारतीय समाजावरती होतो आहे. आपण 6 महिन्यापूर्वी आलेली बातमी वाचली असेल की 25 कोटी भारतातली गरीब जनता ही पॉवर्टी लाईनच्या वर आली. आणखी एक बातमी आत्ता 1 महिन्यापूर्वी आली, ती आपण सर्वांनी वाचली असेल कदाचित, की गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये 5 कोटीहून अधिक लोकसंख्या ही सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार आणि स्वतःचा व्यवसाय करून शहरी आणि ग्रामीण भागात, विशेष करून ग्रामीण भागात उभी राहिली. हाही डाटा आपल्यासमोर आलेला आहे. आता ही संख्या जर का आपण ॲड केली तर आपली 140-145 कोटी जी काही लोकसंख्या असेल त्यातली 40 कोटी नवीन ॲस्पिरेशनल सोसायटी आपल्याकडे उभी राहिलेली आहे. ह्या सगळ्याचाच एक भाग म्हणून आपण बघितलं पाहिजे. पेपरमध्ये आपण वाचतो पण ते तसं तितकं इंटरप्रेट करत नाही कधी कधी. गेली काही वर्ष 2-3 वर्ष विशेष करून बँकिंग सेक्टरचा कर्जाचा ग्रोथ रेट हा अधिक आहे आणि डिपॉझिटचा ग्रोथ रेट हा कमी आहे. आणि म्हणून मग थोडीशी चर्चा उलटसुलट झाली की आपलं सेव्हिंग्ज रेट कमी झाला का. इट्स नॉट ट्रू.
ओव्हरऑल सेविंग्ज आपलं इंटॅक्ट आहे, वाढलेलं आहे. पण त्याचं कॉम्पोजिशन बदललं. एकेकाळी भारतामध्ये जर का एखाद्याला सेविंग करायचं असलं तर शॉर्ट टर्म करायचं असलं तर बँकेत जायचं, 3 वर्षाकरता फिक्स डिपॉझिट, काही जणं 5 वर्षाकरता डिपॉझिट ठेवत असत. आणि लाँग टर्म म्हणजे LICची पॉलिसी घ्यायची. आज भारतामध्ये मल्टी चॅनल इन्व्हेस्टमेंटला अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि त्याच्यामुळे जे फक्त बँकांमध्ये डिपॉझिट यायचं ते आता बँकांमध्ये येत नाही, ते म्युच्युअल फंडात जातं, स्टॉक मार्केटमध्ये जातं, आपल्याला परदेशात इन्व्हेस्ट करता येतं, इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आहेत, कमॉडिटीज आहेत, कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत. ही लिस्ट मोठी आहे फार, ही सगळी सांगत बसत नाही. पण त्याच्यामुळे हे डायव्हर्शन हे झालेलं आहे. आणि ते का झालं याच्याबद्दलही फार लोक फार ॲनालिसिस किंवा त्याच्याबद्दल बोलत नाहीत. तो फरक पडला आहे. आजचा डिपॉझिटर हा फक्त आता डिपॉझिटर राहिलेला नाही, तो सुजाण इन्व्हेस्टर झालेला आहे. इन्व्हेस्टर म्हणजे लगेच स्टॉक मार्केटमध्ये जाऊन तो इन्व्हेस्ट नाही करत, पण तो बघतो की मला रिटर्न कुठे जास्ती मिळणार आहे, माझ्या इन्व्हेस्टमेंटचं ॲप्रिसिएशन कुठे होणार आहे, मला कुठल्या प्रकारचं त्याच्यातनं ॲडिशनल कोलॅटरल बेनिफिट्स मिळणार आहेत. आणि हे सगळं होत असताना मग दिसतं की डिपॉझिट थोडं कमी वाढतं आहे आणि कर्ज जास्ती वाढत आहेत. पण कर्ज का वाढत आहेत? तुम्ही जर का ॲनालिसिस बारकाईने केलं तर लक्षात येईल. कॉर्पोरेट्सचं बॉरोईंग विसविस रिटेल बॉरोईंग बघितलं तर आपल्याकडचं रिटेल बॉरोईंग वाढलं आहे. आत्ता ह्या गेल्या 2-3 महिन्यात कॉर्पोरेट्सनी थोडी परत एकदा बँकांकडे कर्जाकरता जायला लागले आहेत. कारण इंटरेस्ट रेट कॉर्पोरेट बॉन्ड्स मोबिलाईज करण्याकरता वाढायला लागले आहेत आणि म्हणून ते बँकांकडे जात आहेत. ते तात्पुरतंच आहे असं मी मानतो. आज ना उद्या ती परिस्थिती बदलेल. पण आपला ग्रोथ फॅक्टर काय आहे? मग कर्ज कुठली वाढत आहेत आणि काय वाढत आहेत? आपल्याकडे अनेक गोष्टी ज्या आपण गेली काही वर्ष करतो आहे त्याच्यातलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो ते खूप मोठ्या प्रमाणावर आपण उभं केलं. आज इंटरनेट वापरणारे आपल्याकडे 100 कोटीहून लोक अधिक आहेत. आपल्याकडे मोबाईलची संख्या ही 100 कोटीहून कितीतरी अधिक आहे. ठीक आहे, काही जणांकडे 2 फोन आहेत वगैरे असतील, पण 100 कोटीच्याहून अधिक लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत. आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण फायनान्शियल इन्क्लुजन करता खूप मोठ्या प्रमाणावर केला. त्यातलं जनधन एक हे उदाहरण होतं फक्त. पण QR कोडनी आपल्याकडचं आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने, फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टीने, आपल्याकडच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजला फॉर्मलायझेशन करण्याच्या दृष्टीने जे काम QR कोडनी केलं इतकं आणखी कोणीही करू शकलेलं नाही. आज आपण बघतो की दररोज 100 कोटीचे व्यवहार आज आपले UPI वरती होत आहेत. गेल्या महिन्यातले फिगर्स होते ते 3000 कोटीचे टर्नओव्हर एका महिन्यात UPIच्या माध्यमातून झाले. आणि नंबर किती याचा ट्रान्झॅक्शन्सचा पर डे आपण बघतो तो प्रचंड आहे. म्हणजे लवकरच NPCIला त्याची कपॅसिटी वाढवायला लागेल. त्यांनी विचार करताना म्हटलं होतं की 80 कोटी ट्रान्झॅक्शन्स आम्ही पर डे करू शकू अशा यांनी तयारी केली होती. पण 80 कोटीच्या आपण जवळ पोचलो आहे. त्याच्या अनेक वेळा त्याच्यावरतीच जातो. आणि या QR कोडनी काय केलं सर्वात मोठं, ज्या कोणाला कर्ज मिळत नव्हतं कारण त्यांचा अकाउंट नव्हता, त्यांची बॅलन्स शीट नव्हती, त्यांना कोलॅटरल त्यांच्याकडे काही नव्हतं, त्यांना गॅरेंटर्स मिळत नव्हते, त्यांच्या खात्यात दररोज येणारे पैसे यांनी त्याचं क्रेडिट सामान्य माणसाचं वाढवलं. आणि ज्याला कोणी कर्ज देत नव्हतं अशा सरसकट खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना कर्जव्यवहार फायनान्शियल इकोसिस्टीममधनं आज उपलब्ध झाला.
आणि भारताचा इतिहास आजचा नाही, हा कधीही गेल्या 25-30 वर्षाचा आपण काढून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट आपल्याकडे वाढलं त्या त्या वेळेला भारताचा इकॉनॉमिक ग्रोथ हा मोठा झाला. आत्ता क्रूड ऑइलच्या पायी रुपीचं डेप्रिसिएशन झालं आणि त्याच्यामुळे आपण परत एकदा UK आणि जपानच्या खालती आलो अशी एक ही आहे. पण इट्स टेम्पररी. आज जर का बघायला झालं दुसऱ्या अँगलनी तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावरती वी आर ऑलरेडी द 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड आणि त्याच्यामुळे तो फार इश्यू नाही. हे जे 3 आधी कोविड आणि नंतरचे जिओपॉलिटिकल टेन्शनच्या पायी सगळ्यांना जो परिणाम झाला तो आपल्यालाही झाला, नाही तर एव्हाना आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी झालो असतो. इट्स इन स्ट्रायकिंग रेंज. पुढच्या वर्षात 2 वर्षात आपण होऊ याच्यात काही शंका नाही. आणि त्याच्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. पुढची 10 वर्ष ह्याच गतीने भारताची इकॉनॉमी वाढणार आहे आणि इन ऑल सेक्टर्स. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात सामान्य लोकांची इन्व्हॉल्वमेंट खूप मोठ्या प्रमाणावर आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बँकिंग सेक्टरबद्दल सांगायचं झालं तर इट इज इन द पिंक ऑफ हेल्थ. आज देशातली एकही बँक प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन खालती नाही, मोरेटोरियम खालती नाही आणि आपला कन्सिस्टंट ग्रोथ रेट हा 10 ते 15% डिपेंडिंग अपॉन द बँक आहे. काही बँकांचा 10% आहे, काही जणांचा 15% आहे. आणि तो क्रेडिट ग्रोथ ही चांगला आहे. डिपॉझिट मोबिलायझेशन ही कमी जरी क्रेडिटच्या तुलनेने होत असलं तरी तो चांगला आहे. आणि हे सगळं म्हणत असताना त्याचे जे नॉर्मल 3 पॅरामीटर्स आपण नेहमी बघतो ते उत्तम आहेत. कॅपिटल ॲडिक्वसी हा चिंतेचा विषय नाही. प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो किती याची चिंता नाही. आपल्या बँका अशा आहेत की ज्यांचं ॲव्हरेज 80% वर प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो आज झालेलं आहे. त्याच्यामुळे अकाउंटचे पैसे नाही आले तरी सामान्य माणसाच्या डिपॉझिटरला किंवा त्या बँकेला काही होणार नाही. आणि तसंच ग्रॉस NPA आणि नेट NPA इंटरनॅशनल बेस्ट स्टँडर्ड जे मानले जातात त्याच्याहून आपले चांगले आहेत. त्याच्यावर ऑल फ्रंट्स बँकिंग सेक्टर हे उत्तम काम करत आहे. आणि आपल्या देशात जे नवीन उद्योग व्यवसाय धंदे सुरू होत आहेत, एक्सपोर्ट्स, इंटरनॅशनल ट्रेड वाढतो आहे, ह्या सगळ्याला आपल्या बँका पूर्णपणे मदत करत आहेत. आज एक स्थिती अशी आलेली आहे, बऱ्याच जणांना पेपरमध्ये छोट्या बातम्या येतात त्या म्हणून लक्षात येत नाही कधी कधी, भारतीय व्यावसायिक आणि इंडस्ट्रियलिस्ट परदेशात जाऊन देखील मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करत आहेत असं म्हणतात. मला फार प्रत्यक्ष त्याची माहिती नाही, कारण पण युरोप आणि अमेरिकेमध्ये अनेक उद्योग व्यवसाय आहेत की त्या लोकांना माहीत नाही ते कोण चालवणार पुढे, आणि दे आर अप फॉर सेल. आणि भारतातले अनेक उद्योजक अशा छोट्या मोठ्या अनेक कंपन्या घेण्याच्या खटपटीत आहेत. नुकतीच पब्लिक सेक्टर बँकांना नाही, सगळ्याच बँकांना पॉलिसी अनाऊन्स केली की ओव्हरसीज ॲक्विजिशन तुम्ही करणार असला तर आपण इथनं फंडिंग करू. आता दिस इज समथिंग न्यू आहे, फार कोणाच्या लक्षात आलं नसेल. पण टेक्नॉलॉजिकल ॲडॉप्शन, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन ह्या सगळ्या फ्रंट्सवरती बँका सपोर्ट करत आहेत मोठ्या प्रमाणावरती. गेली 2-3 वर्ष विशेष प्रयत्न, फोकस गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा राहिलेला आहे आणि रिझर्व्ह बँकेचाही राहिलेला आहे. आणि तो म्हणजे कृषी आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर फायनान्स वाढला पाहिजे. दर आठवड्याला जे फिगर्स येतात आमच्याकडे, आमची दर बुधवारी सेंट्रल कमिटीची मीटिंग असते त्याच्यात येतात, त्याच्यामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर फायनान्स वाढतो आहे. आणि CGTMSE सारखी स्कीम आणल्यानंतर त्या सगळ्याला गती पण मिळायला लागलेली आहे. आज
बँका चांगले ग्राहक चांगले प्रॉडक्ट शोधत आहेत आणि त्याला फायनान्स कुठल्याही अर्थाने कमी पडेल अशातली शक्यता आपल्याकडे नाही. एक इंडियन इकॉनॉमी किती मजबूत आहे असं म्हणायचं झालं तर अगदी एक छोटं वेगळं अनरिलेटेड, पण आपण FCNR स्कीम, फॉरेन करन्सी डिपॉझिट स्कीम अनाऊन्स केली आणि साधारण टार्गेट म्हटलं होतं की $50 बिलियन आले पाहिजेत. गेल्या आठवड्याची माहिती अशी आहे की $40 बिलियन ऑलरेडी आले आणि आता विचार करतायत लोक हे 100पर्यंत नेता येईल का. परदेशातल्या लोकांना भारताच्या इकॉनॉमीवरती पूर्ण विश्वास आहे, इथल्या बँकिंग व्यवस्थेवरती विश्वास आहे, बँकिंग हे उत्तम चाललेलं आहे याच्यावरती विश्वास आहे. आणखी एक जर का मुद्दा जाता म्हणायचं झाला तर असा की केंद्र सरकारने कुठल्याही बँकेला गेल्या 5 वर्षात एक पै दिलेली नाही. इनफॅक्ट त्याचं ॲनालिसिस काही लोक करतात की जितकी इन्व्हेस्टमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियानी पब्लिक सेक्टर बँकांमध्ये इतकी वर्ष केली त्याच्यापेक्षा अधिक पेबॅक या बँकांनी गव्हर्मेंटला आता केलेलं आहे. नॉट ओन्ली कॅपिटल, पण दरवर्षी जो या प्रमाणात डिव्हिडंड आपल्याकडनं पब्लिक सेक्टर बँकांकडनं जातो गव्हर्मेंटकडे, त्याच्यातनं त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट हॅज बीन कम्प्लिटली पेड बॅक असाही एक निष्कर्ष एका स्टडीतनं पुढे आलेला आहे. आणि हे सांगण्याचं तेवढ्याच करता कारण असं होतं की ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपल्या बँका व्यवस्थित चालल्या आहेत. आज आपल्यासमोर जो चॅलेंज आहे बँकिंग सेक्टरला तो बेसिकली बदललेल्या परिस्थितीमध्ये नवीन गव्हर्नन्स मॉडेल्स काय असावी. टेक्नॉलॉजीचा आपण उपयोग खूप करतो आहे आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या अटेंडंट रिस्क्स, सायबर सिक्युरिटी हा मोठा इश्यू आज आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याला ॲड्रेस कसं करता येईल. आपल्याकडचा असलेली मॅनेजरल टॅलेंट आणि पूल याला कुठल्या प्रकारचं कपॅसिटी बिल्डिंग आणि ट्रेनिंग करता आपल्याला सोयी आणि व्यवस्था नवीन उभ्या करायला लागणार आहेत याच्याकडे आहे. याच्याचबरोबर आपलं जे कामकाजाची पद्धत आहे बँकिंगमधली ती आमूलाग्र बदल होती आहे. म्हणजे स्टेट बँक म्हणा, बँक ऑफ बडोदा म्हणा, या 2 आघाडीवर असलेल्या बँका पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये त्यांचा 50% अधिक बिझनेस, अधिक व्यवसाय, कर्ज आणि डिपॉझिटचा हा डिजिटल होणार आहे. आणि टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन करण्याकरता वर्कफोर्सला तयार करणं हे सर्वात मोठं आज एका अर्थाने चॅलेंज येत आहे. याचबरोबर नवनवीन टेक्नॉलॉजी आपण घेणं हे क्रमप्राप्त आता झालेलं आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आपण घेणार आहोत ती घ्यायची म्हणून मग आपण नाही म्हणत आहे, तर वी नीड टू बी मोर कॉम्पिटिटिव्ह. आपल्याला पुढच्या काळात व्याजदर कर्जाचे आणखी कमी करता येतील का, आणि ते जर का कमी करायचे असले तर कॉस्ट ऑप्टिमाइज आपण कुठल्या पद्धतीने करू, हा सर्वांचा फोकस हा पुढच्या काळात राहणार आहे. तसंच बँकिंग वाढल्यामुळे कोट्यावधी लोक आज बँकिंग सेवेचा भाग घेत असल्यामुळे कस्टमर कंप्लेंट्स वाढल्यात, मग त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड पण वाढल्या आहेत. आणि सर्वात जास्ती कंप्लेंट कशाच्या असतील तर कार्डच्या आहेत, ATM रिलेटेड. याच्याबरोबर आपण डिजिटल अरेस्ट आणि हे सगळे गोष्टी ऐकतो, त्याच्यातनं झालेले फ्रॉड्स जे आहेत त्याचा आहे. तर ह्या सगळ्याला सामोरं जाण्याकरता नाव द बँक्स आर प्रिपेअरिंग. नवीन टेक्नॉलॉजी घेणं, नवीन ह्या सगळ्या करणं, या दृष्टीने बँकांचा या सगळ्या याच्याकडे आत्ता अप्रोच आहे. या सगळ्यामध्ये कॉपरेटिव्ह बँकिंगकडे जर का बघायचं झालं तर आज त्याचा शेअर हा फार मर्यादित आहे. आपल्याकडे कॉपरेटिव्ह बँकिंगचा जेव्हा आपण विचार करतो
तेव्हा आपल्याकडे 3 टायर स्ट्रक्चर मानलं जातं. नॅशनल लेवलला आपल्याला कोऑपरेटिव्ह बँक नाही. प्रयत्न चालले आहेत आत्ता. कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया फॉर्म व्हावी. रजिस्ट्रेशन 30 वर्षापूर्वी झालेलं आहे जवळजवळ, पण त्याला लायसन्स कधीच मिळालं नव्हतं. कारण आपल्याकडे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जी संकल्पना मांडली गेली ती 3 टायर स्ट्रक्चरची मानली गेली आणि त्याच्यामुळे नॅशनल लेवलला कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे 4 टायर कदाचित होईल. ते न झाल्यामुळे कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया झालेली नाही. पण त्याची ॲडव्हान्स स्टेजमध्ये कामकाज चालू आहे आणि मी मानतो की पुढच्या दीड वर्षात कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया ही फॉर्म होईल. इट विल बी बँकर्स बँक एका अर्थाने इनिशियली, बट देन इट विल बी ओपनड इव्हेंच्युअली टू फॉर एव्हरीबडी. स्टेट लेवलला आपल्याकडे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहेत. सगळ्या राज्यांमध्ये बँका आहेत. 1-2 सोडल्या तर सगळ्या बँका ह्या प्रॉफिटेबल आहेत. आज शेड्यूल तर आहेतच. त्याच्याखालती जिल्हा सहकारी बँका आपल्याकडे आहेत. या जिल्हा सहकारी बँकांची संख्या आज साधारण 350 आहे. आपल्याकडे जिल्हे 750 आहेत, पण जिल्हा सहकारी बँका 350 आहेत. आणि या 350 जिल्हा साधारण 500 जिल्ह्यांना सर्व्हिस करतात. केंद्र सरकारने आत्ताच 6 महिन्यापूर्वी सर्व राज्यांकडे पाठवलं आहे की आपण नवीन 240 जिल्हा सहकारी बँकांची स्थापना केली पाहिजे. ऑफकोर्स फायनान्शियल व्हायबिलिटी हा त्याचा कॉर्नरस्टोन असेल, पण ही 240ची यादी करताना ह्या बँका व्हायबल होऊ शकतात असं लक्षात घेऊन त्याच्यात करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये कोऑपरेटिव्ह नसलेल्या पण पब्लिक सेक्टर बँकांनी आणि काही प्रमाणात स्टेट गव्हर्नमेंटनी थोडं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं आणि केंद्र सरकारने केलेल्या या ग्रामीण बँका आहेत. एकेकाळी 200 बँका आपल्याकडे होत्या. आता त्याचं मर्जर करत करत आता प्रत्येक राज्याला एक ग्रामीण बँक अशी निर्माण झालेली आहे आणि ह्या बँकांचंही कामकाज चांगलं चाललेलं आपल्याला दिसतं. त्यातल्या तर काही बँका ह्या पुढच्या 6 महिन्यात वर्षभरात कॅपिटल मार्केट्सला टॅप करून आपलं कॅपिटलही वाढवण्याच्या खटपटीत आहेत. या जिल्हा बँकांच्या खालती आपल्याकडे एक फार मोठं नेटवर्क आहे आणि ते विकास सोसायट्या म्हणून ज्याला आपण महाराष्ट्रात ओळखतो, प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सध्या देशामध्ये फक्त 1 लाख कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, विकास सोसायटी आहेत. योजना अशी आहे की जिथे ग्रामपंचायत तिथे कमीत कमी 1 विकास सोसायटी किंवा एखादी मल्टीपर्पज आपली दूध संकलन सोसायटी आणि किनारपट्टीवरती काही नाही जिथे शक्य म्हणजे ह्या दोन्ही सोयीचं नाही तिथे मच्छीमार सोसायट्या उभ्या करायच्या. आत्ता आपल्याकडे 1 लाख जशा विकास सोसायट्या आहेत तशा प्रॉफिटेबल आणि वर्किंग कंडिशनमध्ये असलेल्या 1,20,000 प्रायमरी मिल्क सोसायटी आहेत. आणि फिशरीजची संख्या मात्र मर्यादित आहे. 10-15 हजाराच्या आसपास फंक्शनल असलेल्यांपैकी आहे. आणि जिथे विकास सोसायटी आहे तिथे त्याला प्राधान्य द्यायचं हेही झालेलं आहे. याच्यामध्ये एक नेहमीचा विषय येतो, आपण ऐकतो की सेक्रेटरी विकास सोसायट्यांचा 4-4, 5-5 संस्थांचं काम करतो आणि दप्तर त्याच्या बॅगेत पिशवीतच असतं. एका गावाहून दुसऱ्या गावात जात असताना तो त्याचे हिशोब तयार करत असतो. आणि ही अशी परिस्थिती अशी देशभरात झाल्याचं कारण, महाराष्ट्रात झाल्याचं कारण असं की तो जो सेक्रेटरी आहे, मॅनेजर आहे, त्याला पुरेसा पगारच दिला जात नाही. आणि तो दिला जात नाही त्याचं कारण ह्या संस्थांकडे उत्पन्न नाही आणि उत्पन्न नसल्यामुळे त्याला पगार दिला जात नाही. मग तो 4 सोसायट्या, 8 सोसायट्या आणि जे काम विकास सोसायट्यांनी करावं अशी अपेक्षा आहे ते होत नाही. आणि म्हणून केंद्र सरकारने
नवीन मंत्रालय आल्यानंतर जे अनेक इनिशिएटिव्ज घेतले त्यातलं एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह होता की ह्या विकास सोसायट्यांना मल्टीपर्पज करायचं आणि त्यांना कम्प्युटराईज करायचं. त्याच्यावर खूप चर्चा झाली, कारण कोऑपरेशन हा स्टेट सब्जेक्ट असल्यामुळे ही आयडिया, संकल्पना केंद्र सरकारने मांडली. पण फॉर्च्युनेटली देशातल्या सगळ्या राज्यांनी, विरोधी पक्षातल्या देखील, म्हणजे त्यावेळेला ममता बॅनर्जी आणि CPMचं सरकार केरळमध्ये असताना देखील या दोन्ही सरकारांनी देखील मान्य केली. ही सर्वात मोठी अचिव्हमेंट अमितभाई शहांची आहे असं मी मानतो, की हे देशाच्या हिताचं आहे, तुमच्या राज्याचं हिताचं आहे, तुम्ही करा. आणि सगळ्यांनी युनॅनिमसली यांनी एक ड्राफ्ट पाठवला होता. तो ड्राफ्ट जवळजवळ सगळ्यांनी आहे तसा, काही नॉमिनल चेंजेस प्रत्येक राज्याच्या आवश्यकता असतात त्या लक्षात घेऊन सोडल्या तर त्या ॲडॉप्ट झाल्या. त्याच्यामुळे आपल्याकडच्या विकास सोसायट्या, आपल्याकडच्या दूध संकलन करणाऱ्या संस्था ज्या थ्रिफ्ट अँड क्रेडिटचं काम करतात आणि जिथे विकास सोसायटी नाही तिथे दूध सोसायटी किंवा मच्छीमार सोसायटी ही आता आपल्याकडे फॉर्म होईल. आणि येत्या 3 वर्षात माझा अंदाज असा आहे की सगळ्या 2.5 लाख ग्रामपंचायतीपर्यंत ही योजना पोचेल. हे सायमल्टेनियसली एक काम खूप मोठं आपल्याकडे चालू आहे की जिथे ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क हे पोचवणं. आत्तापर्यंत असा एक जे एस्टिमेट आहे तुम्ही चेक करू शकता, साधारण 2,20,000 ग्रामपंचायतीच्या एरियांपर्यंत डिजिटल म्हणजे ऑप्टिकल फायबर नेटवर्क हे गेलं. आणि ज्या पद्धतीने आपण सहजरित्या शहरांमध्ये, सेमी अर्बन एरियाजमध्ये मोबाईलवरनं आज ट्रान्झॅक्शन्स करतो, तशी आपल्याला ग्रामीण भागात पुढच्या 2-5 वर्षात दिसायला लागतील. कारण एक ग्रामपंचायत ही साधारण 4-5 गावांना सर्व्हिस करते आणि आपल्याकडे साधारण 7-7.5 लाख छोटी मोठी गावं आहेत. ती सगळी कव्हर याच्यातनं होतील. आणि ह्या जसं ह्यांना मल्टीपर्पज सोसायट्यांना केलं तसंच त्याच्याबरोबर ह्यांचं कम्प्युटरायझेशन जोरात चालू आहे. मार्च अखेरीला 60,000 पॅक्स सोसायटीचं कम्प्युटरायझेशन कंप्लीट झालं. या येत्या मार्चपर्यंत आणखी 10,000 संस्थांचंही होईल अशी अपेक्षा आहे या सगळ्या ह्याच्यातनं. आणि ह्या कम्प्युटराईज मल्टीपर्पज सोसायट्या या जिल्हा सहकारी बँकेशी जोडल्या जातील आणि एका अर्थाने ग्रामीण भागातली जनता ही नॅशनल पेमेंट गेटवेला जोडली जाणार. आज जसं सहज आपण कोणालाही कुठेही पेमेंट करतो किंवा आपल्याला पैसे कुठनंही येतात, तद्वतच ग्रामीण भागात हे होणार आहे. आणि हे सगळं करण्यामागचं कारणही आपण लक्षात घेतलं पाहिजे. नीती आयोगाचे ह्यापूर्वीचे मेंबर प्रोफेसर रमेशचंद म्हणून आहेत. आत्ताच त्यांची टर्म, ते जवळजवळ 2 टर्म नीती आयोगाचे सदस्य होते, टर्म संपली. त्यांनी एक छोटी पुस्तिका एका भाषणाची त्यांच्या साईटवरती मिळेल आपल्याला कोणालाही, पण भारताच्या ग्रामीण भागातल्या इन्कम पॅटर्नचा त्यांनी त्याच्यात अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की भारताचा ग्रामीण भागाचा इन्कम पॅटर्न हा बदलला, सबस्टॅन्शियली बदलला. आज शेती आणि शेती रिलेटेड इन्कम हे फक्त 35% रेंजमध्ये आलं आणि नॉन फार्म ॲक्टिव्हिटी ही 65% ते 60%. जिल्ह्यात वेगवेगळ्या ह्याच्यात रिजन वाईज थोडे फरक येतील, पण ॲज ए नॅशनल ॲव्हरेज म्हणून त्यांनी जे काढलं आहे त्या ह्याच्यात नॉन फार्म इन्कम ग्रामीण भागातलं जवळजवळ 60% आसपास पोचलं. आणि हे 60% जे आहे, ह्या 60% साधारण 35 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून इन्कम वाढलेलं आहे या सगळ्या ह्याच्यातनं. हे मल्टीपर्पज सोसायट्यांना करण्याचं कारण जे होतं त्याच्याशी बँकिंगचा पुढचा काळ सगळा संबंध येतो. आणि तो येतो एवढ्याकरता की ही जर का इतकी 35 प्रकारची नवीन ॲक्टिव्हिटी ग्रामीण भागात सुरू होत असली
तर त्याला कर्जपुरवठा झाला पाहिजे, त्याला फायनान्शियल इन्क्लुजनचा आपण गती दिली पाहिजे. कमर्शियल बँका कितीही मोठ्या झाल्या तरी ब्रांच ऑपरेशन्स प्रत्येक ठिकाणी जाऊन काढणं इज नॉट फिजिबल. मी एका केंद्र सरकारच्या समितीचा सदस्यही आहे आणि आम्ही त्याच्यात डिलिव्हरी ऑफ क्रेडिट हे मोस्ट ऑप्टिमल कॉस्टमध्ये कुठल्या मार्गाने देता येईल याचा जेव्हा आम्ही डाटा गोळा करत होतो तेव्हा लक्षात आलं की सहकाराच्या माध्यमातून कर्जपुरवठा हा सर्वात स्वस्त आहे. 3 टायर असून देखील म्हणजे बरेच वेळा ती चर्चा होते की नाही ते जिल्हा बँका बंद करा. आपल्याकडे ज्यांनी केला केरळमध्ये त्यांचा फार यशस्वी झाला आहे असं मानण्याचं कारण नाही. इम्पॅक्ट ॲनालिसिस यायला अजून एखाद वर्ष जाईल. झारखंडमध्ये असाच प्रयत्न झाला, इट हॅज फेल्ड. त्याच्यामुळे 3 टायर स्ट्रक्चर आपल्याला असायला लागेल. नाही तर आपल्या ज्या जिल्हा बँका स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत मर्ज होतील दे विल बी सिमिलर टू कमर्शियल बँक्स. लोकल कोणी राहणार नाही, लोकल माहितीही राहणार नाही आणि ज्या पद्धतीचं लेंडिंग आपल्याला आवश्यक आहे आपापल्या जिल्ह्याच्या प्रोफाईलनुसार ॲक्टिव्हिटीनुसार ते व्हायचं नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या याच्यामध्ये रुरल इंडस्ट्रियलायझेशन वाढणार. आपल्याकडे नाबार्डचा एक मॅन्डेटमध्ये रुरल मॅन्युफॅक्चरिंग, रुरल इंडस्ट्री वाढावी हे त्याचं एक मॅन्डेट आहे. खूप जणांना त्यांना फक्त ॲग्रिकल्चर लोन नाबार्डचं म्हणून आहे. थिंग्स विल चेंज या सगळ्या याच्यामध्ये. आणि हा सगळा जो एवढा मोठा फरक आपल्या देशात घडतो आहे त्याच्यात कोऑपरेटिव्ह सेक्टरला आणि युवकांना खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काळात ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत. याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढणाऱ्या संस्था आजच आपल्याकडे 8 कोटीच्याहून अधिक सहकारी संस्था देशभरात कार्यरत आहेत आणि त्याची टोटल मेंबरशिप 30 कोटीच्या वर आहे शेअरहोल्डर्स. आणि या 8 कोटीमध्ये जवळजवळ 4.5 ते 5.5 लाख सहकारी संस्था हा डायरेक्टली कुठल्या ना कुठला तरी आर्थिक व्यवहार करतात. त्याच्यामुळे ह्या सेक्टरला लागणारी मॅनपॉवर, ह्या सेक्टरला लागणारी मॅनेजरियल टॅलेंट, ह्याला देणारी लिडरशिप, डायरेक्टर्स आणि चेअरमन हे ट्रेंड असण्याची आवश्यकता असल्यामुळे केंद्र सरकारच्या इनिशिएटिव्ह ओव्हरऑल जे अनेक गोष्टी झाल्या आहेत त्याच्यामध्ये त्रिभुवन युनिव्हर्सिटीची स्थापना आता 2 वर्षापूर्वी केली. आनंदला ती केली आहे त्यांनी, कारण आनंदला त्यांना 500 एकर जमीन पटकन गुजरात गव्हर्नमेंटनी ऑफर केली, कारण त्यांना मोठी जागा हवी होती. ह्या त्रिभुवन युनिव्हर्सिटीनी 3 दिवसाच्या कोर्सपासनं PhD पर्यंतचे कोर्सेस तयार केले आहेत आणि ते तालुका लेव्हलला देखील इम्प्लिमेंट करता येतील अशा पद्धतीचे तयार करत आहेत. कारण सगळ्यांना काही तुम्हाला जिल्हास्थानी किंवा तुम्हाला आनंदला, मुंबईला, पुण्याला बोलावता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावरती. आणि त्याच्यामुळे चांगल्या सहकारी संस्था, चांगल्या सहकारी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटीज यांच्याबरोबर या युनिव्हर्सिटीचं MOU होऊन अनेक प्रकारचं ट्रेनिंग, कपॅसिटी बिल्डिंग या ह्याच्यातनं मिळणार आहे असं आपण मानलं जातं. या सगळ्या ह्याच्यातनं की आपण जे सगळं या सेक्टरचा विचार करतो आहे there is going to be a quantum growth in both deposits आणि ॲडव्हान्स मोबिलायझेशन in next 10 years. ह्यूज. म्हणजे त्याच्यात फिगर्स आर डिफिकल्ट टू से. कारण मी जुनं उदाहरण सांगायचं झालं तर मी इंडियन बँक्स असोसिएशनचा साधारण 2000 साली मी ऑनररी सेक्रेटरी होतो आणि डॉक्टर कलामांनी त्यावेळेला असं म्हटलं होतं की 2020 साली तुम्ही कुठे असाल, एकेका सेक्टरने आपलं विजन तयार करावं. आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की बँकिंग सेक्टरचं तुम्ही तयार करा. आणि ते जेव्हा त्यांनी सांगितलं तयार करायला
इट वॉज 20 वर्षाचं व्हिज्युलाइज करणं कठीण होतं, किती होईल काय होईल याचं. पण आम्ही तयार एक 5 वर्षाचं 10 वर्षाचं ब्रॉड विजन केलं आणि 5 वर्षाचं इफेक्टिव्ह केलं. आणि ते विजन जेव्हा केलं आणि बाय द टाईम इट केम आऊट आणि 5 वर्ष पूर्ण झाली, आम्ही कमी अपेक्षा ठेवली ती असं लक्षात येतं त्याच्यातनं. तीच भारताच्या बँकिंग सेक्टरचं याच्यात लागणार आहे. हजारो म्हणणं देखील चुकीचं होईल, काही लाख एज्युकेटेड स्किल्ड वर्कफोर्स ह्या बँकिंग आणि फायनान्शियल इकोसिस्टीमला लागणार आहे या सगळ्या ह्याच्यात. आणि हे बँकिंग आणि इकोसिस्टीमचं काम ब्रांच चालवणं हे रुडिमेंटरी आहे असं मी म्हणेन. पुढच्या काळातलं बँकिंग सेक्टरच्या समोर जे काम असणार आहे ते रिस्क मॅनेजमेंटचं आहे. तुम्ही जर का पेपरमध्ये हल्ली इंग्लिश पेपरमध्ये विशेष करून आणि पर्टिक्युलरली जे इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड वगैरे आहेत, ते बँकांना बँका म्हणतच नाहीत हल्ली, लेंडर्स म्हणून म्हणतात. तुम्ही वाचलं असेल सगळेजण. दे कॉल देम बँक्स आर बिंग डिस्क्राईब्ड ॲज लेंडर्स. हे का म्हणतात ते, तर त्याचं कारण असं आहे की पुढच्या काळामध्ये लोकांचा पैसा घेऊन तुम्ही उद्योग व्यवसायात इन्व्हेस्ट करणार आहात दुसऱ्यांच्या माध्यमातून. तो इन ए वे यू आर गोइंग टू मॅनेज रिस्क. त्याच्यामुळे जे आपल्याला काही लाख लोक लागणार आहेत वेगवेगळ्या बँकिंग सेक्टरमध्ये, ते रिस्क मॅनेजमेंट करणारे लोक लागणार आहेत, टेक्नॉलॉजीचं ॲडॉप्शन करणारे लोक लागणार आहेत, आपल्याकडे क्रेडिट प्रपोजल्स ॲप्रेस करणारे हायली क्वालिफाईड फायनान्शियल्स ज्यांचा विशेष स्पेशलायझेशन आहे ते लागणार आहे. इतकं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन आपल्याकडे पुढच्या काळात होणार आहे. ते ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्येही होणार आहे आणि ते याच्यातही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये होणार आहे आणि स्केल वाईज सर्व्हिसेसमध्ये होणार आहे. ते मार्केटिंग करणारी माणसं लागणार आहेत. त्याच्यामुळे द वे फॉरवर्ड इज फुल ऑफ अपॉर्च्युनिटीज, फुल ऑफ चॅलेंजेस. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बँक्स आर गोइंग टू बी ए मेजर ड्रायव्हिंग फोर्स. ज्या पद्धतीने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी दे गो हँड इन हँड. इतक्या सगळ्या क्रायसिसमध्ये आपल्याला ह्या पर्टिक्युलरली गेल्या 2-3 वर्षाच्या ह्याच्यात कधीच कुठला प्रॉब्लेम आला नाही. कोविडच्या काळात लॉकडाऊन होते, एक दिवस देखील आपलं बँकिंग थांबलं नाही, एक दिवस देखील आपलं कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स विथ एक्सटर्नल वर्ल्ड थांबली नाही. इट इज बिकॉज ऑफ दी स्किल्ड पीपल, डेडिकेशन अँड कमिटमेंट. ह्या सगळ्या याच्यातनं युवकांनी याच्यातले वेगवेगळे स्ट्रीम्स लक्षात घेऊन या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे. मी BCom झालो, मी MCom झालो इज नॉट इनफ. मला काय येतं इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट पुढच्या काळामध्ये. आज एक छोटं उदाहरण देतो आणि मी संपवतो. एकट्या मुंबईसारख्या शहरामध्ये जवळजवळ 75,000 हाऊसिंग सोसायटी आहेत, लहान मोठ्या. आणि तिथला सर्वात मोठा चॅलेंज काय, तर हाऊसिंग सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिटीकरता कोणी फॉर्मच भरत नाहीत इलेक्शनला. कोणाला चेअरमन व्हायचं नसतं, कोणाला ट्रेझर नाही, कारण त्याला वेळच तो म्हणाला हे करू कसं. एक उदाहरण कॉपरेटिव्हमधलं सांगायचं झालं, ह्या सोसायट्यांचे नीट पैसे रिकवर करणं, हिशोब ठेवणं आणि बॅलन्स शीट करणं बाय इटसेल्फ इज अ ह्यूज बिझनेस टुडे. आणि हे एक उदाहरण सांगितलं. अशी असंख्य उदाहरणं फायनान्शियल आणि ह्या सेक्टरमध्ये पुढच्या काळात उपलब्ध होणार आहेत. आपण आपले बेसिक एज्युकेशनबरोबर स्किल सेट्स वेगवेगळ्या पद्धतीचे जरूर वाढवले पाहिजेत. दुसरा एक स्किल सेट जो खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात उभा राहणार आहे तो ॲग्रो प्रोसेसिंगचा राहणार आहे. आज एक एस्टिमेट आहे परत अगेन की प्रगत देशांमध्ये
ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसच्या ऑलमोस्ट 65 ते 70% ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस गेट्स प्रोसेस्ड. आपल्या एशियन टायगर्सबद्दल असं मानलं जातं की त्यांच्याकडे 51% होतो प्रोसेस, आणि आपल्याकडे फक्त 20% होतो, तो देखील काही ठराविक आयटम्सचा. ऑइल सीड्स आहेत, कॉटन आहे, शुगर केन आहे, ज्यूट आहे, असे काही ठराविक आयटम्स आहेत. इतक्या मोठ्या देशामध्ये फळं आणि भाज्यांचं प्रोसेसिंग जे काय आपल्याकडे त्याच्या फक्त 1.5% होतं, आणि देर इज नो व्हॅल्यू ॲडिशन. नेहमी आपण पेपरमध्ये वाचतो, ऐकतो की शेतकऱ्याला त्याचा मोबदला नीट मिळत नाही. हे खरं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हा पेरिशेबल काही 6 महिन्यांनी होतो, काही 15 दिवसात होतो, काही 3 दिवसात होतो. त्याची शेल्फ लाईफ वाढवणं इज अवर चॅलेंज. आणि शेल्फ लाईफ वाढणं ही फक्त ॲग्रो प्रोसेसिंगमधनं पुढच्या काळात होणार आहे. आणि ॲग्रो प्रोसेसिंग करता फक्त फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनची गरज नाही. अगदी 25,000च्या लागणाऱ्या मशिनरी आणि टेक्नॉलॉजीपासनं ते 25 कोटीपर्यंत लागणारी टेक्नॉलॉजी आणि मशिनरी आज देशात उपलब्ध आहे. ग्रामीण भागातला आपल्याकडचा ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हा पुढच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर प्रोसेसिंग होणार आहे. त्यालाही फायनान्सिंग मोठ्या प्रमाणावर आपल्याला करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आणि एका अर्थाने शेतकऱ्याच्या समोरचं जे आव्हान आहे या ॲग्रो प्रोसेसिंगमधनं सुटणार आहे. अजून लोकांना ते तितकं लक्षात आलं नाही, म्हणून नाशिकचे लोक कांदाचे भाव कमी झाले म्हणून ओरडतात, पण डिहायड्रेशन करायला समोर येत नाही आहेत. दॅट इज द ट्रॅजेडी. टमॅटो रस्त्यावर फेकून दिलेले आपण बघतो अनेक वेळा, पण वाय डोंट वी प्रोसेस? इट्स नॉट गोइंग टू बी ह्यूज इन्व्हेस्टमेंट. कोणीतरी ग्रामीण भागात या ॲग्रो प्रोसेसिंगला विकास सोसायट्या असतील, दूध सोसायट्या असतील, सहकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सायलेंट ज्याला काम म्हणतो ते आपल्याकडे देशात ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. त्याचा इम्पॅक्ट दिसायला ऑब्व्हियसली काही वर्ष आणखी लागतील, कारण ॲग्रो प्रोसेसिंगचा फोकसच मुळे आपण गेल्या 4-5 वर्षात FPOच्या नावाने आणला. तो पुढच्या काळात अधिक गतिमान होईल आणि फायनान्सिंगला एक फार मोठा नवीन एरिया आपल्याकडे या सगळ्या ह्याच्यातनं उभा राहणार आहे. आपण सर्वांनी बारकाईने पेपर वाचला पाहिजे, त्याचे डॉट्स आपल्याला कनेक्ट करून घेता आले पाहिजेत, आणि त्याच्यातनं दिसणाऱ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या लक्षात घेऊन आपल्या कामाची दिशा, आपल्या शिक्षणाची दिशा आपण ठरवली पाहिजे. आयोजकांनी मला बोलावलं, मला आपल्यासमोर विचार मांडण्याची संधी दिली, याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. बल्लाळ सरांचे विशेष करून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आपण आजच्या यूथ अँड कोऑपरेशन या नॅशनल कॉन्फरन्समध्ये आपल्या मार्गदर्शनात इंडियन इकॉनॉमिक ग्रोथ, रोल ऑफ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फायनान्शियल इन्क्लुजन, रोल ऑफ QR कोड, ट्रान्झॅक्शन कंडिशन्स, चॅलेंजेस ऑफ बँक्स, सायबर सिक्युरिटी, न्यू टेक्नॉलॉजीज, लोकसहभाग, कंपॅरेटिव्ह बँकिंग, रोल ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज अशा महत्त्वपूर्ण बहुविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केलेत. त्याबद्दल महिला महाविद्यालय कराडकडून मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. अध्यक्षीय मार्गदर्शनाकडे येण्यापूर्वी जे परीक्षक आहेत त्यांना विनंती आहे, ज्यामध्ये डॉक्टर अपर्णा गिरीश पठाडे, डॉक्टर NA पाटील सर, डॉक्टर सुवर्णा कुरकुटे मॅडम यांना विनंती आहे की तळमजल्यावरती प्राध्यापक डॉक्टर सोनटक्के सर आपली वाट पाहत आहेत. कृपया आपण त्यांना भेटावेत. आणि यानंतर आपण या सत्राच्या शेवटाकडे जातोय. प्रोफेसर डॉक्टर AK पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, भारतीय शिक्षण संस्था पुणे आणि जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या योग आणि सहकार परिषदेसाठी आपण सर्वांचं सकाळपासून पाहतो स्वागत झालेलं आहे. मी खरं तर या चारही संस्थांना, विशेषतः महिला कॉलेजला धन्यवाद देईन. यासाठी देईन की अशा स्वरूपाचं
पहिल्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्फरन्सचं आयोजन केलं, हे खरं खूप मोठी गोष्ट आहे. कारण अकॅडमिक सुरू असताना अशा स्वरूपाचे व्हिजन विद्यार्थ्यांसमोर मांडणं आणि ते आयोजित करणं हे खूप चांगलं काम आपण केले. आपणाला धन्यवाद. अध्यक्षीय मनोगत अगदी 4 मिनटामध्ये संपवणार आहे. एक फक्त संदर्भ सांगणार आहे की मी 25 वर्षापूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये आदरणीय सतीश मराठे साहेबांना, तुम्ही जसं विद्यार्थी बसलाय तसं मी एक कॉन्फरन्स हॉलमध्ये ऐकलं होतं. मी सरांना ते आलेल्या व्यासपीठावर तीच आठवण करून दिली की मी जयेश पाटील सरांचा, जुगळे सरांचा विद्यार्थी आहे. तर सर गेली 25 वर्ष असेच फिजिकली आहेत आणि अनेक संस्थांवर काम करतात. अतिशय कार्यक्षमपणे त्यांचं काम आपल्याला चालू असल्याचं दिसतं. दुसरा इथे एक उल्लेख करतो की आदरणीय चेतना सिन्हा मॅडम की ज्यांनी मानदेशी सहकारी महिला सहकारी बँकेची स्थापना केली आणि खरोखरच दुष्काळग्रस्त भागाला एक पतंजली पत म्हणजे पैसा असं दिलं असं मी म्हणेल. त्यांचंही खूप मोठं महिलांसाठीचं काम आहे. त्यांनाही आज भेटण्याचा पाहण्याचा योग आला. साहेबांनी जे व्याख्यान आपल्याला 40 मिनटं दिलं, त्यांना जे नियोजित वेळ दिली होती अगदी तंतोतंत सरांनी पाळली की आपला त्यांनी विचार केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं व्याख्यान साहेबांनी मांडलं. याच्यामध्ये 3 भागामध्ये त्यांनी व्याख्यान मांडलं की भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे आणि अतिशय आशादायी चित्र आमच्यासारख्या शिक्षकांनाही त्यांनी दाखवलं की आशादायी चित्र या अर्थव्यवस्थेमध्ये चालू आहे. हजारो स्टार्टअप सुरू झालेले आहेत आणि युवकांना चांगल्या पद्धतीचं काम ग्रामीण भागामध्ये सुरू झालेलं आहे असं चित्र साहेबांनी उभं केलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय अर्थव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीची अर्थव्यवस्था आहे. जर कोविड नसता तर ती 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था झाली असता असं त्यांनी उल्लेख केला. त्यानंतर बँकिंग क्षेत्राविषयी साहेबांनी उल्लेख केला की बँकिंग क्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील गतिमान क्षेत्र मानलं जातं. अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचं काम या क्षेत्राकडून केलेलं आपल्याला दिसून येतं. बँका म्हणजे पूर्वीच्या काळी लोक बँकेकडे पैसे आणायला जायचे, पैसे मागायला जायचे, पण आता बँका फोन करून विचारतात की लोन हवा आहे का, लोन पाहिजे का. म्हणजे अर्थव्यवस्थेतील जे कॅपिटल म्हणता येईल किंवा गुंतवणूक म्हणता येईल ती मोठ्या प्रमाणावर झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं की याच्यामध्ये कर्जावरील व्याजाचे दर कमी झाले पाहिजेत किंवा टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल. विशेषतः युवकांचं जर बघितलं आपण तर गुगल पे, फोनपे किंवा UPI मार्फत होणारं पेमेंट जे आहे याच्यामध्ये सर्वाधिक सहभाग हा तरुणांचा आपल्याला असल्याचा दिसून येतं की ज्याच्यामध्ये डेली 100 कोटीपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि तिसऱ्या भागामध्ये सरांनी उल्लेख केला तो म्हणजे सहकारी क्षेत्राचा. अतिशय सिस्टमॅटिकली प्रेझेंटेशन सरांनी सादर केलं. याच्यामध्ये सहकारी पतसंस्थापासून ते स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेपर्यंत कसे 3 टायर स्ट्रक्चर या देशामध्ये आहे आणि कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया अशा नॅशनल बँकेची प्रपोज्ड आहे असं सरांनी सांगितलं. सर प्रत्यक्ष त्या कमिट्यावर काम करतात, त्याच्यामुळं त्यांनी याचा उल्लेख केलेला दिसून येतो की जे भविष्यात आपल्याला ते पाहायला मिळेल. आणि शेवटी सरांनी उल्लेख केला तो ग्रामीण भागातील कृषी माल प्रक्रियेचा की खरोखरच शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, तरुण शेतकऱ्यांना भाव मिळत नाही किंवा शेतमालाला भाव मिळत नाही. याचं कारण असं आहे की शेतमालावर प्रोसेस होत नाही, प्रक्रिया होत नाही आणि मग वेस्टेज होतो. जेव्हा कांद्याला दर जास्त येतो, कांदा कमी असतो तेव्हा दर जास्त असतो, मग आपण आयात करतो. जेव्हा कांद्याचा दर कमी झालेला असतो तेव्हा तो टाकून दिला जातो किंवा निर्यात केला जातो. टोमॅटोची अवस्था सांगितली. खरोखरच प्रोसेसिंग युनिट्स जे आहे ते ग्रामीण भागामध्ये आले पाहिजेत. मी सारांश रूपाने असं सांगेन की खरं तर अध्यक्षांच्या भाषणामध्ये वक्त्यांनी बोलल्याचं ते इव्हॅल्युएशन असतं, पण असं कधी होणार नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीचं इव्हॅल्युएशन माझ्यासारखा सामान्य व्यक्ती करू शकणार नाही. कारण माझ्यासाठी जे उच्च आहेत ते कुलगुरू विद्यापीठाचे. आणि सकाळीच कुलगुरू मॅडमनं सांगितलं, कुलगुरू मॅडमनं की मला त्यांच्याबरोबर शेअर करायची संधी मिळते. मी तर असं म्हणेन की मराठे साहेबांच्या त्यांच्या चेअरमध्ये एक चेअर होती, पण आता मी तर अगदी जवळच सरांच्या बसलो होतो, त्यामुळं मला त्यांच्यापेक्षाही जास्त लाभ झाला असं मी म्हणेन. आपणा सर्वांचा आयोजकाचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय सारांश रूपाने या सत्राचे निष्कर्ष मांडलेत, त्याबद्दल सर मनपूर्वक आभार मानतो. यानंतर हे सत्र समाप्त होतं आहे. पुढील सत्र जे आहे दुसरं सत्र ते या ठिकाणी सुरू होतं आहे. मी विनंती करतो डॉक्टर गिरीश पठाडे सर यांना की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यासोबतच आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती चेतना सिन्हा, ज्यांनी मानदेशसारख्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या जीवनामध्ये अर्थक्रांती घडवलेली आहे, अशा माननीय श्रीमती चेतना सिन्हा आज या ठिकाणी वुमन एम्पॉवरमेंट इन कोऑपरेटिव्ह या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत.
मॅडम आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं. होईपर्यंत मी इथेच आली, कारण मला स्वतःला मुंबईला जायचं आणि रात्री फ्लाईट पकडायची आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमात बल्लाट सर मला आपण निमंत्रित केलं. आय एम रिअली थँकफुल टू यू पर्टिक्युलरली बिकॉज मला मराठे सरांच्या बरोबर आपण निमंत्रित केलं. सो नाईस ऑफ यू अँड सर, सो थँक्यू सो मच. तुमचं मार्गदर्शन नेहमी खूप आवडतं. थँक्यू सो मच. आणि यू आर सीइंग मी राईट, आय एम गेटिंग व्हेरी एक्सायटेड. आणि त्याचं कारण एक आहे की माझ्यासमोर एवढी यूथ इथे बसलेली आहेत, वर पण दिसत आहेत, आणि मला असं वाटलं की ती एनर्जी तुमच्याकडून मला येते. आणि आय एम रिअली थँकफुल की तुम्ही एवढं शांतपणे सगळं ऐकून घेतलेलं आहे. सो नाईस टू बी हिअर. थँक्यू. हां, ठीक आहे, थँक्यू. दुसरं पठारे सर, आपण जसं म्हणला की मी सरांना बघितलं इथे, तर सरांना सांगितलं अच्छा हा तर वेगळाच योग आहे. सर माझ्या दोन्ही चिरंजीवचे ट्विन्स त्यांचे शिक्षक होते. पण तेवढंच नाही, काय असतं माहीत आहे, शिक्षक मुलांना घडवतात. आणि मला असं वाटलं की आपण माझ्या मुलांना घडवलं, त्याच्यामुळे आज ते बऱ्याच ग्लोबली कुठे कुठे जातात. आणि रूट्स नाही विसरले सर. म्हणजे आमचं मान देशातलं गाव आहे आणि तिथे यायला पाहिजे, हे सरांच्या घडवण्यामध्ये आलं, म्हणून ते नाही विसरले. मला सगळ्यांना सांगायचं आहे की कराडमध्ये यायचा मला उत्साह असतोच नेहमी, पण ह्यावेळी मला कराडमध्ये यायला पाहिजे त्याचा उत्साह आमच्या मानदेशी महिला सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक शिंदे साहेबांनी मला खास आणून दिला. सो नमस्कार साहेब. आपण जे मला सांगितलं की विद्यार्थिनी येणार आहेत, महाविद्यालयाचा कार्यक्रम आहे मॅडम, तुम्ही यायलाच पाहिजे, तर शिंदे साहेबांचे सगळ्यांनी जे विद्यार्थी आहेत त्यांनी शिंदे साहेबांना थँक्यू म्हणावं की त्यांनी मला इतकं हे केलं की यायला पाहिजे. असं काय आहे माहीत आहे, मी मगाशी म्हणलं की कराडमध्ये यायचा मला फार उत्साह असतो. त्याचं एक कारण आहे. कराडमध्ये आलो की कृष्णा आणि कोयना नदीचे दर्शन होतात. आम्ही आहो मान देशातले, आमच्याकडे मान नदी जी नेहमीच कोरडी असते, आत्ता पण कोरडी आहे. मग आम्हाला ते पाणी बघून असं खूप आनंद वाटतो. आणि ह्याचाही आनंद वाटतो जे आज मला होतो आहे की कोयना आणि कृष्णामधले समृद्ध माणसं, मान देशातल्या असं दुष्काळी भागातले लोक आम्हाला बोलवतात, तर त्याचा आणखीनही आनंद वाटतो. आणि वाटतो कृष्णा आणि कोयनेला मान नदी भेटायलाच नुसतं नाही येत, पण आशीर्वाद घ्यायला पण येते. थँक्यू सो मच. दुसरं मला हे सांगायचं साहेब की आमच्या भागातले लोकांना तुम्ही कुठे बघितलं असेल, तुमच्या ऊसाच्या शेतात. माण तालुक्यातली लोक बल्लाट सर कराड भागात येतात, ते कशाला येतात माहिती आहे? ऊसतोडीसाठी. बरोबर आहे साहेब, ऊसतोडीसाठी जोशी साहेब म्हणले. आणि आमची लोक ज्यावेळी दुष्काळी भागातनं जातात, म्हणजे दशेरा झालं की जातात, मग कुठे जाणार, काय म्हणणार कराडला जाताना, कुठे चाललाय हो, आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे ऊसतोडीच्या, आम्ही जगायला चाललो आहे. कुठे? कराडला. म्हणजे तुम्ही हजारो आमचे मानदेशातल्या लोकांना तुम्ही जगवलं आहे, म्हणून तुम्हाला हात जोडून नमस्कार. आणि दुसरं मला सगळ्यांना सांगायचं, थोडं सहन करून घ्या. माझी जी मराठी आहे ना, ती माण तालुक्यातली आहे. मी पुस्तकांतून मराठी शिकली नाही, मला एवढं मराठी वाचता येत नाही, पण बोलता येतं. आणि ती बोलताना तुम्हाला तो मानदेशातला ठसा जाणवणार. तर काही लोकांना काही अखरलं तर माफ करा. दुसरं मला कराडच्या लोकांना असं सांगायचं की तुमच्या स्वागताचा असा नेहमी ठसेदार स्वागत असतो. आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने मला ते काय म्हणणार ते हे घालून फेटा घालून जो स्वागत केला. आणि काय आहे माहीत आहे, मानदेशी महिला सहकारी बँकेची स्थापना झाल्यानंतर आम्ही रिझर्व्ह बँकेचं मराठे साहेब आम्ही रिझर्व्ह बँकेच्या आर्काईव्जमध्ये गेलो होतो. तर तिथे आम्ही बघितलं की रिझर्व्ह बँकेची सुरुवातीला शेअर्स घेणारे लोक कोण होते. त्या यादीमध्ये पहिले काही 10-15ची यादी होती, त्यात एक नाव होतं अहिल्याबाई होळकर.
आणि त्यांच्या सूनबाई, ते भारतीय नव्हत्याच, पण त्यांच्या सूनबाई त्या रिझर्व्ह बँकेचं त्यांनी शेअर्स घेतलं आहे. म्हणजे तसा बघितलं तर आमच्या भागातल्या लोकांचा असा इतिहास आहे. नुसतं स्वातंत्र्याचं तर आहेच आहे, पण भारतातली रिझर्व्ह बँकेचे स्थापनेच्या वेळी अहिल्याबाई होळकरांचा शेअर्स आहे. आणि तो वसा आम्ही मानदेशात चालवतो. आणि तो वसा चालवताना आमच्या लोकांना जगवायचं काम आपण करता. कुठे ना कुठे तो वसा चालवताना आम्हाला आपण जे स्टेबिलिटी देतात त्याबद्दल मला कराडकरांचा खूप आभार मानायचा आहे. हे सांगताना आणखीन एक आभार मानायचं आहे, जे मी सांगते नंतर पुढे चालू करते. काय माहिती आहे, तुम्ही कदाचित पेपरात वाचला असेल की नाही, पण आमच्या भागातली एक मुलगी काजल आटपाडकर, ती गेल्या महिन्यात तयारीला गेली आहे फील्ड हॉकीची. ती फील्ड हॉकी टीमची, भारतातली आंतरराष्ट्रीय टीमची कॅप्टन आहे. तिचं बाळपण खरं साहेब कराडला गेलं. कसं गेलं? तिचे आईवडील अजूनही ऊसतोडीला आहेत आणि येतात इथे. आणि ती आपल्या लहान भावाला सांभाळायला आपल्या आईवडिलांबरोबर ऊसतोडीला येत होती. ती शाळेत जात नव्हती. पण तिला मी म्हणजे एका बाजूला असं थोडंसं वाईट पण वाटतं ना ते ऐकून, की ऊस तोडीला जाणारी मुलगी तिला खेळायला मिळत नाही म्हणून कापडाची बॉल करून ती खेळायची साहेब. आणि ज्यावेळी आम्ही तिला बघितलं की ती बॉलनी खेळते आणि आम्हाला वाटलं की अरे या मुलीला किती इच्छा आहे त्या बॉलनी खेळायचं, पण तिचं तर बाळपण सगळं लहान भावाला सांभाळायला आणि ऊस तोडीला जातो आहे. मग आमच्याकडे आता स्पोर्ट्सचा कार्यक्रम पण मानदेशात केलेला आहे, जिथे आमच्या भागातली मुलं ज्यांना मेंढपाळाला ऊसतोडीला जावं लागतं अशा मुलांना कसं आपण स्पोर्ट्समध्ये आणावं, नंतर शाळेत घालावं, ह्याच्यासाठी आम्ही स्पोर्ट्स अकॅडमी सुरू केली. आणि ही काजल जी कराड भागातल्या ऊसतोडीला आपल्या आईवडिलांबरोबर यायची, ज्यावेळी आम्ही तिच्यामध्ये हे कला बघितली, स्पोर्ट्सचं स्किल बघितलं, की आम्ही तिला आईवडिलांना विनंती केली की तुम्ही तुमच्या मुलीला ऊसतोडीला नेऊ नका. मग ते म्हणले पण मग आम्हाला ऊसतोडीला जे एक व्यक्ती लागतो त्याचं काय करायचं? आम्ही म्हणलं ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काय सोयी करून देऊ तुमच्या बाळाला सांभाळायसाठी आणि तिला तुम्ही मुक्त करा. मग त्यांना आम्ही महिने 1000 रुपयाची सोय करून दिली. काजलला म्हसवडला आणली. म्हसवड, मानदेशातलं म्हसवड, तुम्ही सगळ्यांनी एकदा आलं पाहिजे तिथे. म्हसवडला आणली, स्पोर्ट्ससाठी तयार केली. आणि मला आनंद वाटतो की कराडमध्ये लहानपण आपल्या ऊसतोडीच्या फळात असलेली मुलगी काजल आटपाडकर आत्ता ऑलिम्पिक्स फील्ड हॉकीची कॅप्टन आहे. ओके, काजलसाठी तर ताड्या वाजल्याच पाहिजे ना. मग अशा कराडला मला यायची इच्छा का नाही होणार? बल्लाळ साहेब नक्कीच होणार. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि जनकल्याण पतसंस्थे ज्यांनी स्पॉन्सर केलं हे सगळं कार्यक्रम, तर देशपांडे साहेब, बरोबर आहे ना? हां, त्यांना पण थँक्यू सो मच. आता थोडंसं मी आमच्या भागातल्या महिला बँकेच्या आणि त्या महिलांच्या इतिहासावर येऊन नंतर मी तरुण मुलींनी कुठे आपलं करिअर बघायला पाहिजे ह्याच्यावर नंतर येईल. पण मला हे का सांगायचं आहे की मी ज्यावेळी ह्या भागात आले त्यावेळी माझं वय, म्हणजे म्हसवड भागात आले मुंबईतून, त्यावेळी माझं वय 26-27 होतं. आणि मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, M.Com. आणि मी खरं आमच्याकडे रोजगार हमी योजना ना, पागे सरांची आपली चर्चा झाली, तर पागे सरांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना चालू झाली. आणि ती योजना कुठे येणार? दुष्काळी भागातच येणार, जिथे शेतकऱ्यांना पीकच नाही आहे. मग ते काय करणार? तर आमच्याकडे लोक दगड फोडायचं काम रोजगार हमी योजनामध्ये करायचे. आणि ते दगड फोडायचं काम म्हणजे मला त्यावेळी माझे पती विजय सिन्हा, जे ॲक्च्युली मराठीच आहे, तो सिन्हा नाव जयप्रकाश नारायण गांधी आंदोलनमध्ये त्यांना भेटलं. पण ते इथे मजुरांना संघटित करायचे मजुरी वाढण्यासाठी. आणि त्यांना महिला कार्यकर्ता लागायची. मी मुंबईत उत्साहात असायची की कुठेतरी काम केलं पाहिजे. आणि मी जयप्रकाश नारायण, जे इमर्जन्सीच्या विरोधात नंतर मग गांधीयन ह्याच्यात सक्रिय होते,
त्यांच्या विद्यार्थी संघटनामध्ये मी काम करायची आणि ते म्हणायचे की तरुण विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम केलं पाहिजे. आणि मला फार उत्साह वाटला पठाडे सर. मी ते म्हणलं की मला करायचं आहे काम. आणि मग जयप्रकाश नारायण म्हणले जर करायचं असेल तर ग्रामीण भागात गेलं पाहिजे. म्हटलं मी तयार आहे. मग वयाच्या 26व्या वर्षी मी संपूर्ण भारताचे ग्रामीण भागात फिरले, नॉर्थ ईस्टपर्यंत, काश्मीरपर्यंत आणि कन्याकुमारीपर्यंत. आणि मी कुठलंही टुरिस्ट बघितलं नाही हं. मी त्या ग्रामीण भागात जायची. आणि ते फिरताना मसवडला आले. मी शॉक झाले. म्हणजे मी सगळ्या विद्यार्थिनीला सांगते की स्वतःला चॅलेंज देण्याचं काम जर आलं ना, संधी मिळाली ना, तर केलं पाहिजे. मी शॉक काय झाले, मी मे महिन्यात आले होते मसवड भागात, मानदेशात. तिथे मजुरी करताना मी बायकांना बघितलं. 45 डिग्री सेल्सिअस आमच्याकडे टेम्परेचर असतो मेमध्ये. त्याच्यात ह्या महिला दगड फोडायचं काम करत होत्या साहेब. आणि मला ती सहनच झालं नाही ते चित्र बघून. थोडी वेळ मी बसले. मलाही ऑलरेडी ऊन लागतच होतं. आणि म्हणलं हे मी कुठे बघितलं तर सिनेमामध्ये बघितलं. कुठे तर लाईफ इम्प्रिझनमेंट ज्यावेळी मिळतं त्यावेळी असलं काम मिळतं, दगड फोडायचं. आणि मला वाटलं की हे अमानवीय आहे. आणि तो म्हणजे आधी फिल्म आहे पण आता खूप टाईम झालं म्हणून फिल्म नाही दाखवत. पण हा आमचा भाग आहे बघा असा. तुम्ही बघणारच नाही आणि थांबू पण शकणार नाही. अशा ह्याच्यात महिला 45 डिग्री सेल्सिअसमध्ये काम करतात. मला वाटलं हे अमान्य आहे. आणि मी त्या दिवशी ठरवलं की ह्या भागातच मी काम करणार. आणि त्या दिवशी ठरवलं ठीक आहे आपण लग्न पण ह्याच भागातल्या व्यक्तीशी करणार. म्हणून मी विजयशी लग्न केलं, जे शेतकरी, त्यांचं हायस्कूल एज्युकेशन झालेलं नाही. आणि मी मसवडमध्ये आले. पण काय आहे, महिलांना तरी तेवढाच उत्साह. रोजगार हमीवर आहे पण आपल्याला हातात पैसे भेटतात ना. आणि हातात पैसे भेटतात, महिलांचं काय डोक्यात येतं. मराठे साहेबांनी मगाशीच सांगितलं की सेविंग आणि क्रेडिट आता ग्रासरूटच्या स्तरावर पोचलेला आहे. साहेब आमच्या भागात मला वाटतं हा जो चित्र आहे तो 94-95 सालाचा असेल. महिलांना बचत करायची होती. आणि ती बचत कशी की रोज 2 रुपये 3 रुपये. आणि ती कोणीच खातं उघडायला तयार नाही. नॅशनलाइज बँक अजिबात नाही त्या काळात, अजिबात नाही. आमच्या बाजार पटांगणातच नॅशनलाइज बँक होती, मी नाव नाही घेत. त्यांच्या बँकेच्या बाहेरच माणसं मनी लेंडिंग करायचे. म्हणजे सावकारी करायचे, सावकारी करायचे. आणि त्या सावकारीमधनं आमच्या भागातली लोक कर्ज घ्यायची, ज्याचं दिवसाला 10% व्याज. म्हणजे तो व्याज किती पडतो ते मॅथमॅटिक्स अँड फायनान्सचा विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करावं. आणि मग तरी पण त्या महिला काय म्हणायच्या, आम्हाला बचत करायची. मग आम्हाला वाटलं असं हे करणाऱ्या महिलांना बचत करायला संधी मिळावी. आणि ते बचत कशासाठी करायची माहिती आहे. ही बघा, ही कांताबाई, ती घिसाडीचं काम करायची, म्हणजे लोखंड हे करायचं. पण ती म्हणली मला बचत करायची आहे. म्हणली रोज 2 रुपये 3 रुपये. तुम्ही ह्याला गुगलवर बघा हां, त्यांचं एक फिल्म पण आहे. आपल्याकडे तेवढं वेळ नाही आहे पण त्यांचं फिल्म पण आहे. तर ती म्हणणार की मी 2 रुपये 3 रुपये मला बचत करायची आहे. बँकांनी सांगितलं आम्हाला तुमचं खातं परवडणारच नाही. मग ती आल्या माझ्याकडे की मला बचत करायची आहे. ह्या पण बायका आल्या. म्हणलं ठीक आहे, बँका नाही खातं उघडत तर आपण बँकेची स्थापना करावी. आणि आम्ही प्रपोजल दिलं रिझर्व्ह बँकेला. आता आमच्या महिला अशा, त्यांना लिहिता वाचता येत नाही. शिंदेसाहेबांनी आमच्या महिलांना बघितलं आहे. तर आम्हालाही काय माहिती त्यावेळी, आमच्या महिलांचं प्रमोटिंग मेंबर, शेअर गोळा करणं, हे सगळं आम्ही कामाला लागलो. आणि रिझर्व्ह बँकेला प्रपोजल दिलं. मी ते तरुण पिढीला सांगते, काय असतं माहीत आहे, तुमच्याकडे आमची काजलनी स्वप्न बघितलं, बरोबर आहे, ऊसतोडी करताना. तुम्ही त्या स्वप्नाला, काजलला एक मानसिक ताकद दिली ना. कराडमध्ये येऊन ते स्वप्न बघितलं. तुम्ही पण मोठे स्वप्न बघायला पाहिजे. ह्या बायका ज्यावेळी दगड फोडत होत्या त्यावेळी हे स्वप्न बघितलं की आपण बँक स्थापन करायची. शेअर्स घेतलं. आणि त्यांना लिहिता वाचता येत नव्हता म्हणून त्यांची ओळखच्या पुढे अंगुठा होता. आम्ही रिझर्व्ह बँकेत प्रपोजल द्यायला गेलो. आम्हाला म्हणले तुम्हाला बँक काढायची आहे, तुमचे हे सभासदांना लिहिता वाचता येतं का, त्यांचा अंगठा आहे, तुम्हाला बँकेचं लायसन्स नाही देऊ शकत. मी आले, मी नर्वस झाले की आता शक्यच नाही.
पण आम्ही मसवडला पोचले की ह्या बायका म्हणल्या, अरे ह्याच्यासाठी तू काय एवढी नवस होते? आम्ही आजपासून लिहिता वाचता शिकणार. एवढं काय मोठं आहे बघा. अहो तुम्ही सगळ्यांनी पण कोणी शिकवलं नाही, पण आपोआप AI शिकला ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग ते ChatGPT असेल, जॅमिनी असेल, क्लॉड असेल. मला सांगा किती लोकांना क्लॉड, ChatGPT माहिती आहे? सांगा किती लोकांना? बिनधास्त हात करायचं, असं काय उगाच नका करू. मला माहिती आहे ग्रामीण भागात पण खूपच येतं. तशा ह्या महिला म्हणल्या आम्ही शिकू, आणि त्यांनी लिहिता वाचता शिकले. आणि त्या म्हणल्या आता परत जाताना मला म्हणलं तू एकटी जाऊच नको, तू रडत माघारी येणार, त्याच्यापेक्षा आम्हाला पण बरोबर नाही. आणि मग आम्ही रिझर्व्ह बँकेत गेलो. ह्या सगळ्या बायका माझ्याबरोबर रिझर्व्ह बँकेत आल्या होत्या. साहेब आता मी RBIनी आर्काईव्जला हा फोटो मागितला आहे ते. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे की आम्ही RBIला गेलो, मला तर भीती होती की आपल्याला वर पण जाऊन देणार नाही, खरंच सांगते. पण नाही, त्यांनी बोलवलं. आणि आमच्या महिला पण तशा तयारीच्याच. त्या म्हणल्या तुम्ही लायसन्स नकारलं म्हणून आम्हाला लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून. त्या म्हणल्या आम्हाला लिहिता वाचता येत नाही पण मोजता येतं. माझ्यासाठी हे पहिलं लेसन. ग्रामीण भागातल्या महिला आपल्या शिकल्या नसतील काय नाही तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपले सगळे घर आपल्या आजी चालवायच्या. त्यांना येत होतं का लिहिता वाचता? पण कधी त्यांच्याकडे पैशाचा अपुरा पण नव्हता ना. आणि त्या पण अशाच म्हणल्या की आम्हाला लिहिता वाचता येत नाही पण मोजता येतं. आणि त्यांनी वरून RBIच्या ऑफिसरना सांगितलं की आम्हाला कुठल्याही रकमेचं व्याज मोजायला सांगा, आम्ही मोजू. आणि मुद्दल रक्कम आणि व्याज मोजून तुम्हाला सांगू. पण तुमच्या ऑफिसरना पण सांगा मुद्दल रकमेचं व्याज मोजायला. आम्ही पण कॅल्क्युलेटर नाही वापरणार, तुम्ही पण कॅल्क्युलेटर नाही वापरणार. बघूया कोणाला लवकर व्याज मोजायला येतं. एवढं धाडस ह्या महिलांनी दाखवलं. आणि मानदेशी महिला सहकारी बँक ह्याच्यातनं उभी राहिली. आणि हे धाडस रिझर्व्ह बँकेने पण दाखवलं. सोपं नाही आहे लायसन्स देणं, हे रिस्क होतं. रिझर्व्ह बँकेने पण रिस्क घेतलं साहेब. आणि तोच मला असं वाटतं की हा रिस्क रिझर्व्ह बँकेने घेतला म्हणून आज ही बँक उभी राहिली. ती पण आमची जबाबदारी आहे व्यवस्थित चालवायची. म्हणून आज मला आनंद वाटतो. मी ज्यावेळी जनकल्याण पतसंस्थेचं सगळे आकडेवारी ऐकत होती, सोपं नाही. तुम्ही 1000 कोटीपर्यंत तुमची साहेब वाटचाल तुम्ही करताय, हे सोपं नाही. आम्ही 400 कोटीपर्यंतची आमची वाटचाल चालू आहे. पण ह्या संस्था चालवणं ग्रामीण भागात ते सोपं नाही आहे. मला अभिमान वाटतो की कांताबाई त्यांना बचत का करायची होती तर ते रस्त्यावर व्यवसाय करत होत्या. एवढ्या उन्हात बसून ते म्हणत होते माझ्या मुलांना फिट येते आणि म्हणून मला शेल्टरसाठी टार्पोलिनची शीट घ्यायची आहे. म्हणून त्यांनी त्यावेळी बचत त्याच्यासाठी केली. पण आत्ता त्यांच्या नावावर स्वतःचं घर आहे. म्हणजे त्यांच्या समाजात कुठल्याही महिलेचं तिच्या नावावर घर नाही आहे. कांताबाई म्हणायच्या की आमच्या समाजात, आधी म्हणायच्या आमच्या समाजात बायकांच्या नावावर घर नसतो. म्हटलं तुमच्या समाजात नसतो पण मानदेशीमध्ये असतो ना, का नको तुमच्या नावावर घर? म्हणून मला फार अभिमान वाटतो. आणि मला कराडमध्ये पण सगळे शेतकऱ्यांना सांगावं वाटतं की धाडस दाखवा, आपल्या महिलांच्या नावावर शेत करा, मग बघा ते कसं पिकवतात ते. साहेब आपण पेन्शन स्कीमची चर्चा केली ना, पहिल्या 1,00,000 महिलांमध्ये अटल पेन्शन योजनामध्ये आमच्या महिला होत्या. आणि ते कशा होत्या ते पण सांगते. आमच्या ह्या पार्वतीबाई त्या बँकेत आल्या आणि त्यांनी FD केली. आणि हे गोष्ट आहे 2003 किंवा 4ची. त्यावेळी अटल पेन्शन योजना नव्हतीच, नॅशनल पेन्शन स्कीम पण नव्हती, NPS. मग त्यांनी ते बचत केली आणि त्याचं व्याजातनं. आणि ही काही नवीन गोष्ट नाही, आपल्या पतसंस्थेत किती लोक करतात ना, तर ते केलं. मला त्यांना बघून असं वाटलं की ह्या महिलांनी तर फायनान्शियल इंजिनिअरिंग केलं आहे पेन्शनचं, मग का नको आपण पेन्शन प्रॉडक्ट डिझाईन करायला. मग आम्ही असं ठरवलं की आपण पेन्शनचं प्रॉडक्ट डिझाईन करूया. साहेब कोऑपरेटिव्ह बँकेला तर परवानगी पण नव्हती ना असं काय करायचं. मग आम्ही त्यावेळी उषा थोरात डेप्युटी गव्हर्नर होत्या. मग आम्ही त्यांना सांगितलं. मग ते म्हणले ठीक आहे, तुम्ही UTI, त्यावेळी UTI पेन्शन योजना होती, स्टॉक एक्सचेंज बोर्डमध्ये रजिस्टर. ती पहिली UTI नव्हे, दुसरी. हेही सांगते कारण आमच्या वयाच्या लोकांना पहिली UTI कराडमध्ये लगेच आठवण येईल, ती नाही, दुसरी. मग ते स्टॉक एक्सचेंज बोर्डनी साहेब असं सांगितलं की नाही, तुम्हाला तुमची पेन्शन योजनामध्ये तुम्ही महिन्याला 50 रुपये सांगता,
₹100 सांगता. सेबीचं कुठलंही फंड रजिस्टर होताना त्यावेळी 1000पेक्षा खाली प्रीमियम नसायचं. मग आमच्या महिला RBIला तर जाऊनच आल्या होत्या. आमच्या महिला गेल्या सेबीमध्ये आणि सेबीमध्ये स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये गेल्या आणि म्हणलं, महिलांनी सांगितलं, साहेब नको, तुम्ही ग्रामीण भागातल्या पेन्शन स्कीमला ₹1000चे प्रीमियम का ठेवताय, आम्ही नाही भरू शकत. मग 1000हून साहेब 500 पण नाही 200वर आणलं. मानदेशी, सेवा महिला बँक आणि अजून एक तामिळनाडूची संस्था होती, तिघांनी मिळून आम्ही फंड तयार केलं आणि पहिला पेन्शन प्रोग्राम चालू केला, ज्याच्या उद्घाटनाला डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात आणि UTIचे चेअरमॅन सिन्हा साहेब, UK सिन्हा, ते आले. आणि त्यानंतर मला अभिमान वाटतो की ह्या पहिल्या महिला होत्या ग्रामीण भागातली पेन्शन प्रॉडक्टच्या मेंबर व्हायला. त्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीमची डिझायनिंग झाली आणि त्यानंतर अटल पेन्शन योजनाची झाली. म्हणून सातारकरांना तर अभिमान वाटलाच पाहिजे की आपल्या महिला पहिल्या पेन्शन स्कीमवर होत्या. आता मी ना जरा फास्ट जाते कारण मला स्वतःला जायचं आहे मुंबईला. तर हे डिजिटायझेशन ज्यावेळी चालू झालं साहेब, आपण डिजिटल बँकिंग वगैरे 2015मध्ये मानदेशीने हे मोबाईल बँकिंग चालू केली. पण आम्ही त्याचं काम आधीपासून करत होतो, इलेक्ट्रॉनिक पासबुक वगैरे, जे 2008-09 म्हणजे MIT बॉस्टनवरनं विद्यार्थी आले होते. मगाशी साहेब आपण म्हणले ना की विद्यार्थींना, आमची विद्यार्थिनी आता पण आहेत, ते वेगळ्या वेगळ्या अशा प्रोजेक्टमध्ये काम करतात. त्यावेळी हे डिजिटल बँकिंगवर काम करत होत्या विद्यार्थिनी, रिसर्चचं. आणि त्यावेळी ह्या महिलांना आम्ही म्हणायचो की आपण डिजिटल बँकिंग चालू करतो आहे, ATM चालू करणार आहे, तुम्हाला खूप काही शिकावं लागेल. महिला पण उत्साहात होत्या. पण ते शिकताना आम्ही म्हणलं की तुम्हाला पिन नंबर लक्षात ठेवायला पाहिजे. त्या महिला म्हणल्या, पिन नंबर तर आम्ही लक्षात ठेवू, पण आणखीन काय दुसरं पर्याय काढा. मग आम्ही म्हणलं काय काढणार, अहो तुम्हाला फायनान्शियल लिटरसी आम्ही शिकवू, तुम्ही लक्षात ठेवा पिन नंबर. ते म्हणलं नाही, तेवढंच नाही चालणार. मग त्यावेळी आता तर फेस ID आहे, पण त्यावेळी मग ते म्हणल्या की अंगुठासारखं काय असेल तर बघा. मग आम्ही म्हणलं ठीक आहे. मग ते पिन बरोबर अंगुठाही कार्डला ॲक्टिवेट करायचं असं आमचं मोबाईल डिव्हाइस होतं आणि ते चालू केलं. महिलांनी बचत पण करायची सुरुवात केली, विड्रॉ पण करायचे. आणि ज्यावेळी वापरलं ना साहेब अंगुठ्याचं कार्ड, त्यांनी काय सांगावं. ते म्हणले पिन नंबर तर मला मारून करून माझा नवरा केव्हाही पिन नंबर घेणार, पण जर अंगुठा असेल तर माझा अंगुठा तो कापू शकणार नाही ना. ह्या बायका एवढ्या तयारीच्या. त्यावेळी साहेब माझं लेसन झालं. आणि मी म्हणते ना, मी महिलांकडनं शिकलेली आहे खूप काय. माझं आयुष्य मी काय शिकले ह्याच्यातून की नेवर प्रोव्हाइड पुअर सोल्युशन्स टू पुअर पीपल. मी इंग्लिशमध्ये सांगते, नेवर प्रोव्हाइड पुअर पीपल पुअर सोल्युशन्स. ग्रामीण भागातले लोक नसेल शिकलेले, पण त्यांना डिजिटल बँकिंग करता येतं आणि ते फसत अजिबात नाही. अजिबात नाही फसत. आपल्या बायका मध्यमवर्गीय ते फसणार, हे लोक फसणाऱ्या बायका नाही, दुसऱ्याला फसवतील. हे बघा आता त्यांनी जे यूज करतायत त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघा. अशी आमची बस आहे जी ग्रामीण भागात जाते. मी इथे विद्यार्थ्यांना हे पण सांगते की तुम्हाला काय असं सोल्युशन्स करायचे असतील, बिझनेस करायचे असेल तर इनोव्हेशन बघा, नवीन काहीतरी असलं पाहिजे, लोकांना आकर्षण असलं पाहिजे. हे आम्ही बस तयार केली. बसमध्ये ATM, बसमध्ये कम्प्युटर क्लास, बसमध्ये साहेब आपल्याकडे ब्युटीचं किती ॲडव्हान्स कोर्स चांगला केला आहे, आमच्या बसमध्ये ॲडव्हान्स कोर्स असतो. आमची मशिनरी असते, मसाला. इथे तर कराड भागात मी शेंगदाणे सोलायची मशीन, आणि मशिनरी कराड भागात तर खूप आधी आली ना. ह्या सगळ्या मशिनरी असतात आणि ह्या महिलांना स्किलिंगचं सगळा ट्रेनिंग हे बस थ्रू होतं आहे. आणि आमच्या आता 12 बसेस आहेत वेगवेगळ्या भागात, आणि अगदी इंटिरियरमध्ये आमच्या बसेस जातात आणि ट्रेनिंग देतात. त्याला मी म्हणतो बिझनेस स्कूल ऑन व्हील्स. हे एक आमचा गोट डॉक्टरचा मोठा प्रोग्राम आहे. मी फार डिटेलमध्ये जात नाही कारण वेळ नाही आहे, तुम्हालाही सगळ्यांना भूक लागलेली असते. आमचा ग्रामीण भाग, दुष्काळी भाग, आम्हाला बँकबरोबर फाउंडेशन चालवावंच लागतं. आणि ते चालवताना ज्यावेळी आमच्याकडे खूप मोठा दुष्काळ पडला त्यावेळी आमच्याकडे केराबाई म्हणून एक आल्या. आता त्यांची इतिहास वेगळा आहे आणि त्यांना आता त्यांच्यावर फिल्मच बनते. पण केराबाई बँकेत आल्या आणि केराबाई म्हणल्या की एवढा दुष्काळ आहे, मी सोने तारण करते, सोनं घाण ठेवून मी जनावराला चारा देते,
म्हणले 1 ग्राम सोनं, केराबाईंनी काय सांगितलं बरोबर ऐकून घ्या, 1 ग्राम सोनं त्याच्या बदलीवर मला त्याच्या किमतीवर 100 पेंडी चारा भेटतो. बघा, 1 ग्राम सोन्याची किंमत, आत्ताचं नाही म्हणत, 2005, आता तर सोनं फारच पुढे गेलं, पण पेंडी पण काय स्वस्त झालेल्या नाही आहेत. तर 1 ग्राम सोन्याला त्या केराबाई म्हणल्या मला 100 पेंडी चारा भेटतो. तर त्या म्हणल्या तुला ह्याच्यावर काय करावं असं वाटत नाही का गं? म्हणलं अहो केराबाई आम्ही बँक चालवतो, आता हे कसं चालवणार? ते म्हणलं आम्ही जर सगळे मान भागात सोडून मुंबईला जगायला गेलो, तुम्ही कोणाबरोबर बँक चालवणार? त्यांचा प्रश्न अगदी वाजबी होता. मग आम्ही ठरवलं की बँक आहे पण आपण दुसरं कामही केलं पाहिजे. आणि मग आम्ही, तरी मला पण रात्री झोप नाही आली. त्या अशा बोलल्या तर 1 ग्राम सोनं आणि हे हिशोब केला. मी माझ्या पतींना सांगितलं की अहो त्या केराबाई आल्यात, अच्छा नाव केरा, मला त्याचा अर्थही नव्हतं माहिती. मग मी म्हणलं अहो केरा कसं नाव असेल? म्हणलं तू विचारलं नाही का केरा आहे? मग दुसऱ्या दिवशी पण ते आल्या होत्या. म्हणलं केराबाई नाव कसं का केरा? म्हणलं चौथी मुलगी केर म्हणून केरा. मी डोक्यावरच हात ठेवलं. चौथी मुलगी केर म्हणून केरा. म्हणलं ह्या देशात जन्मताना तुम्हाला केर म्हणून बोलवावं जाणार, हे कसलं मुलींचं बाळपण. एनिवे, पण त्यांच्यामध्ये केराबाई असल्या तरी त्यांचं डोकं म्हणजे झकास खरंच. म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही हे कॅटल कॅम्प चालू केलं जिथे, आणि त्या कॅटल कॅम्पला जवळजवळ 14,000 जनावर जगले आणि 7,000 शेतकरी तिथेच राहिले होते. आणि विशेष म्हणजे ते आमचे 14,000 जनावरांना चारा कुठून येत होता? कराड भागातून. म्हणजे तुम्ही काय आम्हाला जगवतच असता. पण पुढे म्हणजे, आणि तो कॅटल कॅम्प असा वेगळाच हे झाला. म्हणजे मला असं वाटतं की काय आहे आपल्या देशाची आणखीन विशेषता, की आपल्याला एवढे मोठे संकट येतात ना, तो संकट आपण एकत्रित मिळून त्याला चालवतो. आणि मला तरुण पिढीला खास सांगायचं आहे, हा वसा तुम्ही पुढे नेला पाहिजे. तुम्हाला तर किती टॅलेंट आहे आणि तुम्हाला भीती नाही कुठल्या गोष्टीची, ते आपण बघितलं, भीती नाही तुम्हाला, आणि ती मी फार त्याची सन्मान करते. तर हे कॅटल कॅम्प आम्ही चालवत होतो आणि दुष्काळ इतका वाढला की आम्हाला 18 महिने चालवावी लागली. 2 उदाहरण त्या कॅटल कॅम्पचे सांगते. आम्हाला शासनाची पण मदत मिळाली, पण शासन ज्यावेळी मदत देतं ना तर असं वेगळ्या पद्धतीने देतं. त्याच्याबरोबर बरेचसे हँगऑन्स येतात, म्हणजे ते बर्डन खूप येतात. मग ते म्हणले तुम्हाला सगळं रेकॉर्ड केलं पाहिजे, हे ते. तर आमची जनावर घेऊन बायका यायच्या, आधार कार्ड, हे कार्ड, 7-12 उतारा, असं आम्हाला सांगावं लागायचं त्यांना. आणि ते म्हणायचं, आमच्या एक महिला लक्ष्मीबाई, ते म्हणायचं अगं 5 किलो, आमच्या कॅटल कॅम्पची मॅनेजर होती, तिला सांगायचं अगं मी 5 किलोमीटर एवढ्या उन्हात माझ्या जनावरांना चालवत आणलेलं आहे, सकाळी 5 वाजता निघाली आहे, त्यांना मारत मारत इथे मला 10:30 वाजले, त्यांना पाणी पियायचं आहे गं, पाणी दे. ती म्हणली नाही तुमचे हे पेपर आणल्याशिवाय परत आम्हाला सरकारकडून रिपोर्ट नाही पाठवता येत. मग ते विजय बसला होता तिथे, ते म्हणलं अरे त्यांना आत आणून द्या, त्यांना पाणी द्या, नंतर त्यांना जागा चिन्हित करून द्या. त्यांनी सगळे पेपर दिले त्यावेळी. ते ज्यावेळी पाणी पाजत होती ना जनावरांना, त्यांनी काय सांगावं, ती म्हणले की आमची गाय ना ज्यावेळी दूध देते ना तुम्हाला, त्यावेळी ती कुठलंही पेपर मागत नाही, ती सांगत नाही पॅन कार्ड, आधार कार्ड द्या मग दूध देते. असलं शहाणपण. मला असं वाटलं, मी येलमध्ये गेली आहे, हार्वर्डमध्ये, सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये फिरून आली आहे, पण असलं शहाणपण मला कुठेच भेटलं नाही तिचं एवढं. मग हे ह्या महिलांकडून भेटतं. तुम्ही पण, म्हणजे मी जेवढ्या विद्यार्थी आहेत त्यांना सांगते, तुम्ही एक ठरवलं ना की ह्या महिलांचं शहाणपण आम्हाला AI वर टाकायचं आहे, तुम्ही ग्रामीण भागात जावा, नुसतं त्या महिलांना विचारा, मी उत्तर नाही देत, ग्रामीण भागात जावा, महिलांना विचारा की हे झाड आहे, समजा जांभळाचं झाड आहे, मग जांभळाचं झाड कधी कधी ना जास्त जांभळ देतं, काय कारण आहे? त्यांना माहीत आहे त्याचं उत्तर. मी पण सांगत नाही, मी त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे, मी नाही सांगत, पण तुम्हाला ते सांगतील आणि तो उत्तर तुम्ही क्लॉडवर टाका. कारण AIने कितीही तुम्हाला माहिती दिली, पण ह्या महिलांचं शहाणपण AIला पण नाही माहिती, आणि ते काय करायचं काम तुम्ही करू शकता, आणि तो तुमचा सोर्स ऑफ अर्निंग पण होऊ शकतं. कारण नाही आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे धुरंधरचा जो म्युझिक डायरेक्टर आहे शाश्वत सचदेव, त्यांनी एक काम घेतलेलं आहे,
प्रत्येक भारतातल्या ग्रामीण भागातलं जे फोक सॉंग्स आहेत ते AI वर टाकायचे. म्हणजे AIला माहिती पडेल की फक्त ते झॅज किंवा हेच म्युझिक नाही आहे, त्याच्यापेक्षा पण आपल्या भागात झकास म्युझिक आहे. आता मी तुम्हाला केराबाईचं सांगितलं, मगाशी तुम्ही छावणी बघितली. छावणीमध्ये ना इतकं पाऊस पडत नाही तर शेतकऱ्यांना इतकं वाईट वाटायचं. मग केराबाई गीत गाऊन गाऊन त्यांना आशा द्यायच्या. पण ती गाता पण खूप छान आणि कविता पण खूप छान बनवता. आमची CD आहे त्यांच्या कवितावर. त्या म्हणल्या की मी एवढं छान गाते, आमचा मानदेशीचा रेडिओ आहे म्हणे. मी सरांना सांगत होती की महाविद्यालयाचा रेडिओ काढा आणि तुमच्यातल्याच सगळ्या विद्यार्थिनी ह्यालाही तुम्ही रेडिओ जॉकी म्हणून काम करू शकता. आमच्याकडे तर बघा कोण आहे रेडिओ जॉकी. तर त्या केराबाई म्हणल्या की मी कविता करते, छान करते, एवढे गाणे म्हणलेत, मला तुमच्या रेडिओमध्ये प्रोग्राम द्यायचा आहे. म्हणलं केराबाई तुम्ही कविता कुठे लिहिणार, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही. ते म्हणले लिहायला वाचायला कशाला पाहिजे, मी तर इथे सगळं बघूनच कविता बनवते आणि मी देणार कविता. आणि मग ते केराबाई इथे कार्यक्रमाला येतात आणि ते आमच्या रेडिओमध्ये आत्ता ते रेडिओ जॉकी आहे. आणि साध्यासुद्धा नाही हां, आपल्याकडे तुम्ही बऱ्याच गीतचा माझ्या वयाच्या लोकांना आनंद बक्षी माहीत असेल, जे गीत तयार करतात हिंदी सिनेमाचे. त्यांच्या मुलांनी रेडिओ जॉकीवर पुस्तक लिहिली. तो एकदा मसवडला आला. म्हणलं मसवडला आनंद बक्षीचा पठारे साहेब मुलगा, कसा पठारे साहेबांना गाण्याचा फार शौक आहे, बरोबर आहे ना. तर त्या म्हणल्या की ते म्हणल्या तुमच्याकडे कोण केराबाई आहे ना रेडिओ जॉकी, त्याचा मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग त्यांनी आनंद बक्षीचा मुलगा केराबाईचा इंटरव्ह्यू घ्यायला आला. बघा हाय ना किती विशेष. आणि ते बघा, आणि इंटरव्ह्यू घेताना त्यांनी विचारलं केराबाई तुम्ही हे कविता कुठून शिकल्या. त्यांनी काय उत्तर द्यावं. त्यांनी सांगितलं मी 12 वर्षाची असताना लग्न झालं, 13 वर्षाची असताना गरोदर राहिली, घरात खायलाच काय नाही, खूप भूक लागायची. मग म्हणल्या भूक विसरण्यासाठी मी गाणे म्हणायला लागली. हे केराबाईचं आयुष्य आणि आता ते फेमस रेडिओ जॉकी आहेत. मानलं पाहिजे की नाही त्या लोकांना. मग ह्यांना आपल्याकडून आपण शिकणार ना. हे आता मी डिटेलमध्ये जात नाही, पण इथे जसं महिला महाविद्यालयामध्ये सॉईल टेस्टिंग सेंटर वगैरे आहेत, असं आमच्याकडे पण आहे सॉईल टेस्टिंग सेंटर. आणि आमच्या महिला ह्या सॉईल सखी आहेत, ते टेस्ट करतात. ते कोर्स करून आलेच. आणि ते कोर्स त्यांनी गणपतराव देशमुख सांगली भागातले नाही, इथले ज्यांनी साखर कारखाना आहे त्यांनी आमच्या महिलांना हे कोर्स शिकवलं. आणि साहेब आपण मार्केटिंगचं सांगत होताना, ONDCमध्ये आमच्या सगळ्या महिला आहेत आणि त्या ONDCमध्ये ई-कॉमर्स करून त्यांचा माल विकतात. ह्या कल्पना आहेत. कल्पना ते बोलताना काय म्हणतात, मी कल्पना, माझी ब्रँड आहे कल्पनील. हां, आणि ते म्हणतात मला आयुष्यात सगळ्यांनी असंच ओळखलं, ह्याची बायको, ह्याची मुलगी, हिची आई, पण माझं नाव कोणालाच माहिती नव्हतं आणि ते माझ्या डोक्यात बरोबर बसलं होतं. आणि ते म्हणलं मी ठरवलं मी बिझनेस चालू करणार, त्याचं ब्रँड तयार करणार आणि ब्रँडचं नाव असं करणार की मला कोणीच कल्पनाला बोलवलं नाही, त्यांना माझं कुठलंही प्रॉडक्ट घेतलं की माझं नाव घ्यावं लागेल. त्यांना ONDCनी बोलवलं आणि त्यांचा चांगला इंटरव्ह्यू झाला आहे दूरदर्शनवर. तर यात आणि NPCIनी ज्यावेळी फिनटेक फेस्टिवल केलं ना साहेब, त्यावेळी त्यांना भाषणाला बोलवलं होतं गेल्या वर्षी. मग हे आता मी अगदी शेवटपर्यंत आली आहे, मी पण खूपच वेळ घेतलेला आहे बापरे. तर कसं आहे की धाडस कसा येतो, ह्या आजीबाई कोविडमध्ये त्यांना कोविड झाला, त्यांना कोण दवाखान्यात न्यायलाच तयार नाही, घरातले पण नाही, बाहेरचे पण नाही, आणि ग्रामीण भागात होत्या. त्यांनी आपली घेतली सायकल आणि त्या आमच्या सिटी सेंटरमध्ये आल्या. आणि त्यांना बघितलं तर म्हणलं ओ पार्वतीबाई तुम्ही सायकलवर आल्या, कोविड झालेला आहे. त्या म्हणल्या कोणच मला न्यायला तयार नाही, मी सायकल चालवून आली. त्यावेळी आम्ही कोविडमध्ये असं ठरवलं की सगळ्या महिलांसाठी स्पेशल कोविड सेंटर काढावं. मी त्या डिटेलमध्ये जात नाही. आता ते कोविड सेंटर आम्ही महिलांसाठी काढवलं. त्यात ऑक्सिजन बँक, व्हेंटिलेटर, सिटी स्कॅन सगळंच होतं आणि आत्ताही आहे. तर हा म्हणजे महिलांकडून असं शिकलं. काजल आटपाडकर जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ती आहे ही. काय आहे हां, म्हणजे मला हे खास सांगायचं होतं की
मला 2018मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये को चेअर म्हणून मला बोलवलं. तुम्ही डावोस वगैरे नाव ऐकलं असेल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतोय स्वित्झर्लंडमध्ये, आणि तिथे मला सांगितलं की तुम्हाला अध्यक्षता करायची आहे, सहअध्यक्षता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची. तर मी म्हणलं की मी भारतात आहे आणि मला एवढं अनुभव, आणि माझा बरोबर कोण होतं बघा, क्रिस्टीन लगार्ड, जे त्यावेळी IMFची अध्यक्ष होती. त्याच्याबरोबर ॲलन सॉरबर्ग, जी नॉर्वेची प्रधानमंत्री होती. अशा ह्या सगळ्या महिला होत्या. आणि कधी पण माझ्याकडे अशी जबाबदारी येते ना, तर मला कॉन्फिडन्स आणायला ह्या महिलाच असतात. मी महिलांकडे गेली. मी म्हणलं मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची सहअध्यक्ष आहे, मी तिथे काय सांगावं. ह्या महिलांना असं नाही, त्यांनी असं नाही म्हणलं तर तू आम्हाला काय विचारते, असं नाही म्हणल्या. त्या म्हणल्या काय आहे सांग तर तिथं. म्हणलं तिथे मिलियन्स आणि बिलियन्सची चर्चा होते, सगळे CEO येतात, असं होतं. त्या म्हणल्या मिलियन्स बिलियन्स कॅपिटल हे काय असतं. म्हणलं भांडवल, एवढं भांडवल, एवढ्या कोटीचं भांडवल, हे सगळी चर्चा होते तिथे. आणि मी काय सांगणार, मी त्यांना म्हणलं. त्यांच्याकडे सोपा उत्तर होता. ते म्हणलं त्यांना जाऊन सांग की तुम्ही भांडवल एवढी मोठी हजारोची चर्चा करतात, आमच्यासाठी आमचं धाडसच भांडवल आहे, आमचं धाडस आमचं भांडवल. त्याच्यावर आमच्या खेराबाईंनी कविता केली, ती मग मी फिल्म सरांना पाठवून देते, त्या कविता आहेत त्यांची. हे ज्यावेळी मी शिकले ना, तर मी म्हणायची ह्याला अंग्रेजीत काय करावं, माय करेज इज माय कॅपिटल. माझं कॅपिटल पैशात नुसतं नाही ना, महिलांना तर धाडस पाहिजे, आणि ते तुमच्याकडे आहेत. सगळ्या विद्यार्थिनींना सांगते, ह्या महिलांकडे एवढं कॅपिटल आहे, तर तुमच्याकडे पण आहेच ना तो कॅपिटल. तो धाडस तुम्ही नेहमी चमकायला द्या. तुम्हाला हे जो धाडस आहे ते तुम्ही दाखवलं, आणि तुमचं कष्ट तुम्हाला जगातनं लोक बोलवतील, जगातनं. मी तुम्हाला मगाशी डिजिटल बँकिंगचं सांगितलं ना, त्या डिजिटल बँकिंगची माहिती अमेरिकेत पोचली होती. म्हणजे आता कसं आपल्याला कुठे कोणी इंटरव्ह्यू घेतलं, कोणी असा मी पण दिला असेल ना इंटरव्ह्यू, तर प्रेसिडेंट ओबामांना माहिती झालं, त्यांनी मला मुंबईत आले त्यावेळी त्यांनी निमंत्रण दिलं. आणि ही माहिती म्हणजे ह्या महिलांची अशी माहिती. आणि मग न्यूयॉर्कमध्ये बिल क्लिंटननी प्रोग्राम ठेवला, त्यांनी मला बोलवलं. पण मला सांगायचं हे आहे की हे सगळं झालं ना, मी मुंबईत असताना झालं नाही, मी येल आणि हार्वर्डमध्ये असताना झालं नाही, मी मसवडमध्ये असताना झालं. आणि मी खरं फार इमोशनल झाली आहे. आणि आज मला असं फार वाटतं तुमच्यासमोर बोलताना की तुम्ही ज्यांच्या परिसरमध्ये राहतात, ग्रामीण भाग तुम्हाला फार जवळ आहे, त्या महिला ज्या आहेत त्यांच्याकडे खूप माहिती आहे, खूप विस्डम आहे. तुम्हाला स्वतःला कोऑपरेटिव्ह, तुम्हाला स्वतःला बिझनेस, जसं मराठे सरांनी सांगितलं की युनिकॉर्न जे उभं करतात हल्ली स्टार्टअप्स, ते स्टार्टअप्स न्यूयॉर्कमधनं, वॉशिंग्टनमधनं येत नाही. ते स्टार्टअप्स आपल्या ग्रामीण भागात तुम्ही काय नवीन शोध केलं तिथून येतात, आणि ते तुम्ही करू शकतात. आज तुमच्याकडे क्लॉड आहे, आज तुमच्याकडे ChatGPT आहे, आज तुमच्याकडे AI जेमिनी आहेत. त्याच्यात पूर्ण माहिती नाही आहे, त्याला तुम्ही माहिती देऊ शकता. तुम्ही असं काय चालू करा ना की आम्ही ChatGPTला, क्लॉडला ग्रामीण भागातले फोक सॉंग्स टाकतो, ग्रामीण भागातले बियाणे टाकतो, आम्ही सीड बँक चालू करतो, असंही तुम्ही करू शकता. म्हणजे मला ज्यावेळी मराठे सर सांगत होते ना स्टॉक एक्सचेंजचे वगैरे, तर सर मला असं वाटलं की कराड असा भाग होता ना, मी ज्यावेळी लहान होती ना मुंबईत, आमच्या घरात मी ऐकायची. आणि सरांना माहिती असेल की मी काय ऐकायची माहिती आहे, की असं बोलताना ऐकायची की मी हळदीमध्ये कमॉडिटी एक्सचेंज केलं, मी हळदीमध्ये ह्या कराड भागातली हळद, हे मुंबईतले लोक फार त्याच्यात कमॉडिटी एक्सचेंजमध्ये पैसे कमवायचे खूप. मग मला असं वाटलं की मी ज्यावेळी शेतकऱ्यांची पॉलिसी तयार झाली ना, त्यावेळी आम्हाला पत्र आलं होतं की तुमचे सजेशन द्या. आम्ही म्हणलं कराड भागातले स्पॉट एक्सचेंज, म्हणजे कमॉडिटी एक्सचेंजचे एक छोटा भाग, स्पॉट एक्सचेंज, तिथे मनुक्यावर का होऊ शकत नाही? होऊ शकतं ना हे कमॉडिटी एक्सचेंज. मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते की मी जे बोलते ना हे तुम्ही वाचू शकता, तुम्ही इथे करू शकता.
भविष्य म्हणजे मी माझंच सांगते, मी मगाशी सांगितलं की भविष्य विजडम आपल्या भोवतेनी आहे, आपण त्याला ओळखलं पाहिजे. मग ते न्यूयॉर्क असू दे, वॉशिंग्टन असू दे, तर तुम्हाला काही आम्ही तुमचा प्रवास देतो, तुम्ही या, तुम्ही बोला. आपण रोज पेपर बघतो ना, किती मुलींना तिथून निमंत्रण येतात. आणि मला असं वाटतं की आपलं काय नशीब आहे माहिती आहे, आपलं नशीब आहे की आमच्या भागातल्या महिलांच्या खांद्यावर आपण बसलेलो आहोत. खांद्यावर बसलेलो आहेत म्हणजे काय, त्यांच्या ज्ञानाचा. सरांच्या तर आहोत. बल्लाळ सरांसारखे एवढे एक्सायटेड प्रोफेसर, प्रिन्सिपल. तुमचं एक्साइटमेंट तुम्ही मसवडला आला ना, त्याच वेळी मला वाटलं, आणि मी शिंदे साहेबांना सांगितलं, साहेब आपण जाऊयाच. खरंच म्हणजे हा एक्साइटमेंट आहे. आणि मला विद्यार्थिनींना सांगायचं की आपल्याला चांगलं असं संधी मिळालेली आहे. आपण ह्या संधी, म्हणजे माझं असं म्हणणं नाही संधीचं सोनं करा, अरे तुम्ही करणारच ते सोनं. फक्त इट्स अ मॅटर ऑफ जस्ट पुटिंग द फर्स्ट स्टेप, बस. आणि तुम्ही जगाला उदाहरण, आत्ता कसं आहे, आत्ता आपण भारताला, राज्याला नाही, आपण जगाचीच चर्चा करायची. जगाला तुम्ही उदाहरण देणार, एवढं सांगते. आणि सगळ्यांना सांगते, आमच्याकडे म्हसवडला या, व्हिजिट करा. तुमच्याकडे खूप म्हणजे मी हेच सांगते की तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि तुमच्याकडे करेज आहे. ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. सो थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलत. मला माहिती आहे जेवणाचा टाईम झालेला आहे, खूप लोक थकलेले असणार, पण मला खूप बरं वाटलं. माझी उद्या नीती आयोगला मीटिंग आहे, मी तुमच्याकडनं एनर्जी घेते. थँक्यू.